नॉलेज शिवाय ज्योतिषशास्त्र बघणं शक्य नाही. अतिशय क्रिमिनल सायकॉलॉजी असलेला व्यक्ती आहे. कोण समोर तडफडत मेला तरी त्याला काय वाटणार नाही. शाहरुख खानची पत्रिका जर आपण बघितली तर इथं मंगळ केतू बसलेला आहे. मंगळ म्हणजे वृश्चिक राशीचाच आहे. तर या दोघांचं गुणमेलन करायला गेलो चार्ट प्रमाणे की हे दोन बिंदू एकत्र केल्यावर हा जो बिंदू मिळतो त्या ठिकाणी बघा 36 गुण जुळतात. आणि हे दोघांचं मी का दाखवलं आता, कारण या दोघांचं आता डायव्होर्स चाललेला आहे आणि हे माझ्याकडे क्लायंट आता आहे. ज्या घरात लग्नाबद्दलची चर्चा सुरू झाली मुलाचं मुलीचं, ते शेवटी एका वास्तूत सगळे एकत्र राहत आहेत. तर त्या वास्तूत असणारे दोष त्या लग्न ठरण्याच्या प्रक्रियेवर बाधक असू शकतात. मुलीला मारणारे, मारहाण करणारे, जेवण अंगावर फेकणारे, कडी कुलूप घालून कोयंडा घालून जाणारे. काही केसेस अशा पण आहेत की मुलाचा पण पत्रिकेवर विश्वास आहे, मुलीचा पण पत्रिकेवर विश्वास आहे. आधी ते लग्न ठरवतात आणि जेव्हा आता घरी सांगण्याची वेळ येते तेव्हा ते क्रॉस चेक म्हणून पत्रिका बघायला जातात आणि मग कळतं की आपल्या दोघांची कम्पॅटेबिलिटी नाहीये, पण तरी त्यांना लग्न करायचंच. ते मुलगी पण अशा आरोगंट पण असतात. एक तर आई वडिलांनाच कंटाळा आला असतो, कधी लग्न होऊन तिकडे जायला आम्ही सुटलो, इकडे गेलं की तिकडे प्रॉब्लेम. खूप लोक लिव्ह इन मध्ये वगैरे पण राहतात. त्यांना कधी कधी पटत नाही की लग्न करताना पत्रिका बघणं गरजेचं आहे की नाही. हो, तिने मंगळ आहे म्हणून सांगितलं. मंगळ आहे, तुम्हाला पण कळू शकतं ना मंगळ आहे काय. त्यात कुठं रॉकेट सायन्स आहे. आजकाल ज्योतिषी बनण्यासाठी खूप कोर्सेस आलेले आहेत की हा कोर्स व्हा, मग परीक्षा द्या, पास व्हा आणि तुम्ही झाले ज्योतिषी. आता पण लोकांनी अशा ज्योतिषांकडे जावं का? म्हणजे मला काय वाटतं, ज्योतिषशास्त्राच्या पॉईंट ऑफ बोलताना ना थोडंसं डोक्याचा विचार करायला पाहिजे की मी काय स्टेटमेंट करतोय ते किती रिलायबल आहे बाबा. एखादा माणूस तुळ राशीचा आहे आणि त्या माणसाला राक्षस गण आहे. हा तुळ राशीचा माणूस एकदम शांत असतो, त्यातनं कुठं राक्षस बाहेर येणार आहे. एखाद्याला मंगळ नाहीये, कडक मंगळ आहे, सगळ्या ज्योतिषांनी सांगितलं करू नका करू नका करू नका, ते लव्ह मॅरेज होतं, करू नका म्हणजे बिंदास कर, काय नाही होणार. पण मग हे होतं कसं काय असं? कारण पत्रिका जर सांगतेय की नाही आहे शक्य, पण तरी तुम्ही म्हटले की कर, मग तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगता? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आम्ही सगळ्या तुमच्या कमेंट्स वाचत आहोत आणि तुम्ही वेगळे विषय जे सुचवत आहात त्याच्यावर नवीन पत्र घेऊन यायचा आमचा मानस आहे आणि ते प्रयत्न पण आम्ही करत आहोत. खूप खूप धन्यवाद तुमच्या रिस्पॉन्सबद्दल. आजचं पत्र आहे ज्योतिष या विषयातलं. खूप लोकांच्या कमेंट्स होत्या मागच्या काही व्हिडिओजवर की लग्नपत्रिका, ज्या पत्रिका आपण लग्न करताना बघतो त्या कशा जुळवल्या जातात किंवा जुळतायत की नाही, गुण किती जुळतायत, किती गुण जुळल्यानंतर लग्न केलं पाहिजे, अशा विषयातले काही पॉडकास्ट तुम्ही घेऊन या अशी अनेकांनी विनंती केली होती. आणि म्हणूनच त्या विषयातले प्रचंड दिग्गज असणारी व्यक्ती आज आम्ही तुमच्यासाठी पत्र लिहिण्यासाठी घेऊन आलो आहोत. पंडित शिवकुमार श्री सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं पोस्टमन. नमस्कार. वी आर ऑनर्ड की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्टवर आलात. मित्रांनो, या पत्रात तुम्हाला काय काय वाचायला मिळणार आहे तर लग्न करताना पत्रिका बघावी का, बघावी तर का बघावी, ती कोणाकडून बघून घ्यायला पाहिजे, किती गुण जुळायला पाहिजे, गुण किती महत्त्वाचे असतात, गुणांना किती गुण द्यायला पाहिजे, किती वेटेज द्यायला पाहिजे, आणि गुणांव्यतिरिक्त अजून कम्पॅटेबिलिटी योग्य असावी यासाठी काय काय आपण करायला पाहिजे. या पत्रामध्ये विशेष काही व्यक्तिमत्वांच्या पण पत्रिका सरांनी अभ्यासल्या आहेत, त्याचं पण काही डेमॉन्स्ट्रेशन आपण बघणार आहोत. त्यामुळे हे भन्नाट असणारं पत्र हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला या पत्राला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे सर. नमस्कार. ट्रेंडमधला विषय आहे तुमचा. 35 वर्षाचा करिअर ग्राफ आहे. तुम्ही वास्तू ॲस्ट्रो एक्सपर्ट आहात आणि शिवाय हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थानाचे उपाध्यक्ष पण आहात. त्यामुळे तुमचा प्रचंड बिझी वेळ आहे. तुम्ही अनेक देशांमध्ये पण कन्सल्टिंग करता आणि पत्रिका तर तुम्ही हजारो बघितल्या असतील, वास्तू व्हिजिट हजारो केले असतील. बरोबर. त्यामुळे तुमच्या सगळ्या अनुभवाचा आज मी पूर्ण प्रश्न विचारून उत्तर घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही आहे. येस. लग्न हा ट्रेंडिंग विषय सध्या. बरोबर. खूप पालक चिंतेत असतात. मुलं मुली 15-17 वर्षाचे झाल्यापासूनच ते लग्न या दृष्टीने तयारी करतात का? कारण पत्रिकेत काही शांती सांगितली आहे का, किंवा आत्ताच काही उपाय करायचे आहेत का जेणेकरून 25-26व्या वर्षीपासून लग्नाची तयारी करता येईल. तर आत्ताची जी तरुण पिढी आहे, खूप लोक लिव्ह इनमध्ये वगैरे पण राहतात. तर त्यांना कधी कधी पटत नाही की लग्न करताना पत्रिका बघणं गरजेचं आहे की नाही. आम्ही आमची फिजिकल, फायनान्शियल आणि सोशल कम्पॅटेबिलिटी एकमेकांची आहे की नाही हे चेक करू, मग लग्न करू. तर पहिलाच प्रश्न माझा त्यांच्याच दृष्टीने आहे की या लोकांना तुम्ही काय सांगाल की पत्रिका बघणं का बरं गरजेचं आहे? येस. नमस्कार. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रुशलच प्रश्न आहे हा. की लिव्हिनचं जे वेड म्हणतो त्याला, की ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लिव्हिन हा शब्द कुठे येतच नाही आहे. हे बाहेरच्या पाश्चात्य देशातून आलेलं सगळं लोण आहे आणि बाहेरच्या पाश्चात्य देशाची संस्कृती तशी आहे. भारतीय पहिला लग्न हा फॅक्टर विचार करतो आपण,
एक कुटुंबाचा विचार करतो तेव्हा हे कुटुंब भारतीय संस्कृतीमध्ये एक कंटिन्युएशनमध्ये आहे. म्हणजे नातवंड, त्याच्याबरोबर त्यांचे वडील आजोबा वगैरे सगळे राहतात व्यवस्थित एकत्र आनंदात. करेक्ट. सणावाराला एकत्र येतात. आपल्या भारतामध्ये अनेक सण आहेत. त्या सणावाराला येणं जाणं या गोष्टी रिलेशनशिप डेव्हलपमेंट करून मजबूत राष्ट्र कसं करायला पाहिजे ट्रू. या दृष्टिकोनातून लग्नाची व्याख्या डिझाईन केलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि ते पूर्वीपासून आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. बाहेरच्या आपल्या भारताला जी संस्कृती आहे ती 2-4 हजाराची नाही आहे, ती लाखो वर्षाची आहे. करेक्ट. रामायणच 8,000-10,000-9,000 वर्षापूर्वीच आहे. त्याच्या अगोदर पण हे चाललेली सिस्टीम आहे. ती सिस्टीम परफेक्ट आहे म्हणून भारत देश स्ट्रॉंग आहे. बाहेरचा देश अमेरिकेसारखा देश घेतला तर 250 वर्षापूर्वी देश तयार झालेला आहे. त्या अगोदर काय ते नव्हतंच. कुठलेही पंथ काय तयार झाले तर 2-2.5 हजार वर्षापूर्वी तयार झालेले. तर बाहेरच्या देशात जे काय चाललंय त्यांचं बरोबर आहे. मी त्याला कुठं वाईट म्हणतोय, बरोबर आहे. पण शिक्षणाच्या अनुषंगानं आणि बाहेरच्या देशात येणं जाणं असल्यामुळं इकडची संस्कृती तिकडं, तिकडची संस्कृती इकडं अशी होत राहते. मुद्दा काय, बाहेरच्या देशात संस्कृती कशी आहे याचा विचार करा ना. आता लंडनला मी जातो की 20 वर्ष, जिथं माझं ऑफिस आहे. US जातो तिथं माझं ऑफिस आहे. त्या लोक सगळ्या टाईपचे लोक माझ्याकडे येतात. फॉरेनर पण येतात, इंडियन पण येतात. त्यामुळं त्यांचं लाईफ कसं आहे ते मला बघायला मिळालं ना. अंदाज म्हणजे काही नाही आहे. ट्रू. मग त्यांच्या घरात जे काही आई वडील आहेत त्यांनी लग्न केलं 18 वर्षानंतर घराच्या बाहेर. बरोबर. दॅट इज टोटल लॉ. 18 वर्षानंतर आई वडील मुलाला सांभाळणारच असं काही कंडिशन नाही आणि मुलं पण आपोआप 18 वर्षाच्या बाहेर. 18 वर्ष झाले की मुलं गबाळ घेऊन बाहेरच पडतात. संपला विषय त्यांचा. पण ते परत आईवडिलाकडे येतात का काय सांगता येत नाही. कारण त्यांना कुठं जायचं आहे त्यांना माहिती की स्वतःच्याच पावलावर आता आयुष्य पुढं काढायचं आहे. मोठ्या बेकरीमध्ये काम करतील, कुठल्या हॉटेलमध्ये काम करतील, रेस्टॉरंटमध्ये काम करतील, पेट्रोल पंपवर काम करतील आणि हळूहळू शिक्षण चालू राहतं. शिक्षण स्वतःच करतात. आई वडील काय शिक्षणाला पैसे पुरवतात असं काही नसतं. त्यामुळं ते सेल्फ कंटेंट होतात. त्यामुळं त्यांचं डिसिजन ते घेतात. त्या दरम्यानच्या काळामध्ये कोणतं त्यांना वाटला की त्यावर एकत्र राहतात. लग्न करतील नाही करतील काय सांगता येत नाही. आवडलं तर लग्न करतात. जोपर्यंत ते लग्न करून आलेले असतात तोपर्यंत ते आईवडिला त्यांचा आवड ड्रायव्हर दुसराच आई म्हणजे ते नवरा बायको वेगळे राहत असतात. म्हणजे ते येऊपर्यंत त्यांचे आईवडील तर तेच आहे का नाही ते पण माहीत नाही. अशी कंडिशन, अशी ते संस्कृती तिकडची आहे. भारतामध्ये असं नाहीच आहे. कळलं का. आणि आता या संस्कृतीमुळे तिकडे गेल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीचं आपण जे काय काय म्हणू त्याला एक विचारधारा स्वतःच्या बरोबर आणायचा प्रयत्न करतो. त्यांच्यात पत्रिका नाही आहे, ज्योतिषशास्त्र नाही, कुठलं शास्त्र नाही आहे. त्यामुळे त्यांचं ते बरोबर आहे, त्यात काय प्रॉब्लेम नाही. आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा आहेत ना की ज्यामुळे रिलेशनशिप बिल्डिंग चालवून वैवाहिक जीवन एक संस्कृती आहे. त्याबरोबर पावित्र्य नावाचा प्रकार त्याच्यावर असून पुढं ते चालतं, रिलेशन डेव्हलप होतं असं काहीच नाही आहे. त्यामुळे लिव्हिंगचा पॉईंट काय येतो की जे काय आता बघा ज्योतिषशास्त्राच्या पॉईंट आम्ही टेक्निकल बोलायला गेलो तर 12 जी घरं आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये या प्रत्येक जे स्थान आहे ते चौकोन बघता तुम्ही, त्रिकोणी चौकोन असतात टोटल. त्यामध्ये आईवडिलांचं स्थान आहे, बायकोचं स्थान आहे, प्रेमाचं स्थान आहे, पैशाचं स्थान आहे, मृत्यूचं स्थान आहे, आजाराचं स्थान आहे, जॉबचं स्थान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय लिव्हिंगचं पण स्थान आहे. बरं. लिव्हिंगचं स्थान हे तुमचं एकादश स्थान आहे. म्हणजे 11वं स्थान हे रिलेशनशिप आणि मित्रमैत्रीचं मानलं जातं. बरं. ते लग्नाचं नाही आहे. 5मं स्थान जे आहे ते प्रेमाचं मानलं जातं, ते पण लग्नाचं नाही आहे. 7मं स्थान आहे ते लग्नाचं मानलं जातं. लग्नानंतर कुटुंबाचं स्थान आहे ते द्वितीय स्थान मानलं जातं. ह्या स्थानामुळे हा घोळ होतो. म्हणून लिव्हिंगमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांचं स्थान 11वं स्थान आहे. त्यामुळं ते सॅटिस्फाईड राहिले. याचा अर्थ असा होत नाही की लग्नामध्ये सक्सेसफुल होतील. बरोबर. त्यामुळं लिव्हिंगमध्ये जे काही लग्नामध्ये पुढं कन्व्हर्जन करायचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण पुणे टू मुंबई चाललेलो आहे. बरोबर. आणि पुण्यातून गाडी काढली, एक्सप्रेस हायवेला लागलो आहे तर मस्त वातावरण आहे, काही प्रॉब्लेम नाही, ट्रॅफिक नाही, काही नाही आहे. आणि आपल्याला माहीत नाही की लोणावळ्याला दरड पडून त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे. तो ट्रॅफिक जाम झाला, दरड म्हणजे लग्नाचा पार्ट आहे. ओके. त्यापर्यंत तुम्ही अजून पोचलेलाच नाही आहे, अजून याच इथं आहे. तर ते नॅव्हिगेशनने लोणावळा काय कंडिशन काय आहे पत्रिकेत बघू शकतो आपण. बरोबर. ते तिथं नाही बघू शकत. म्हणून लिव्हिंगमध्ये लग्न केलं तर सक्सेस होईलच याची काही गॅरंटी नाही. आणि त्याला किती चांगले संस्कार आहेत याचं पण देऊ शकत नाही
काही बोलू शकत नाही आपण. सो लिव्ह इनमध्ये राहायला ॲज अ एन्जॉय म्हणून राहू शकता. पण लग्नासाठी जर विचार करायचा असेल, तर दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचा पाठ किती मजबूत आहेत आणि ग्रहाप्रमाणे ते किती कम्पॅटेबल आहेत. या सगळ्या गोष्टी बघणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर पुढं गेलं तरच ते पुढं टिकू शकतं. जेव्हा पत्रिका दोघांच्या एकमेकांच्या घरचे एक्सचेंज करतात ना, तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो, किती गुण जुळले, किती गुण जुळले? बरोबर. म्हणजे 36 गुण हा आपल्याकडे एकदम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहीत असणारा शब्द आहे. किती गुण जुळायला पाहिजे? मुळात गुणमिलन म्हणजे नक्की काय? ते गुण कसे जुळवले जातात याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. साधं सिंपल तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे गुणमेलनाचा एक चार्ट आहे हं, आणि पत्रिका जी चौकोन जी असते आपण ते वेगळंच आहे. हं. या दोघांचे एकमेकाचे डायरेक्ट लग्नासाठी काही संबंध येतच नाही. येत नाही. मी बरं. असं अनेक टी व्ही चॅनलला हिंदी आहे, मराठी आहे, सगळीकडे बोलतोय. हे गुणमेलनाचा चार्ट लग्नामध्ये कुठं आणू नका. बरं. का ह्याचा लग्नाशी डायरेक्ट संबंध काय येत नाही. जो माणूस पत्रिका बघून डायरेक्ट सांगतो की वैवाहिक जीवनासंबंधी परफेक्शन देतो फक्त पत्रिका बघून. हं. गुणमेलना चार्ट बघायची काही गरजच नाही आहे. ओके. गुणमेलना चार्ट पंचांगामध्ये 13 नंबरचा चार्ट असतो. ते जर तुम्ही बघितलं आणि त्यामध्ये 36 पैकी 36 गुण जरी जुळाले हं. तरीसुद्धा त्यात काय काय कळू शकत नाही हे तुम्हाला मी सांगतो. बरं. पहिला पॉईंट म्हणजे जे लग्न तुम्ही 36 गुणांनी चालू केलेलं आहे हं. हे टिकेल का नाही ह्याची गॅरंटी कोणच देऊ शकत नाही. बरं. गुणमेलन करणारा वाला पण नाही देऊ शकत. बरं. जर फक्त गुणमेलन करू बघायचं असेल तर. हं. अचानक मृत्यू होणार आहे का? कळणार नाही. संतती होणार आहे का? कळणार नाही. हे लॉंग लाईफ चालणार आहे का? कळणार नाही. डिस्प्यूट होतील का? म्हणजे तुम्ही कुठलाच पॉईंट कळत नाही त्यामध्ये. हं. मग तुम्हाला गुणमेलन 5 मिनिटात शिकू शकतो. किती? फक्त 5 मिनिट्स. गुणमेलन सांगण्यासाठी ज्योतिषशास्त्राची 0.5% पण गरज नाही. बरं. हे साधं सिंपल. तुम्हाला दाखवतो उदाहरण मी. मुद्दा मी आणलेलं आहे ते दाखवायला की लोकांचा संभ्रम काय आहे. येस. हे मुद्दा मी आणलंय पेज हे पंचांगातलं 13 नंबरचं पेज आहे बरं. आणि हे गुणमेलनाचा चार्ट आहे. ओके. एका साईडला जे आहे ते वधूचे सगळे रास नक्षत्र आहेत. एका साईडला वराचे रास नक्षत्र आहेत. लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन आम्ही इंजिनिअरिंगला असताना करायचो. करेक्ट. तसं की ही रास या मुलाची ही नक्षत्र याप्रमाणे या पॉईंटला किती गुण येतात ओके. तेवढं. इतकं मेकॅनिकल. इतकं मेकॅनिकल आहे. सिम्पल आहे. तुम्हाला ज्योतिषशास्त्राची गरजच नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला सांगितलं ही आता मुद्दा मी आणलेला आहे या ठिकाणी की मकर रास आणि या ठिकाणी झुल्याचे पण इथं मकर रास आहे आणि धनिष्ठा नक्षत्र आहे आणि या ठिकाणी उत्तराषाढा नक्षत्र आहे. हं. तर या दोघांचं गुणमेलन करायला गेलो चार्टप्रमाणे की हे 2 बिंदू एकत्र केल्यावर हा जो बिंदू मिळतो त्या ठिकाणी बघा 36 गुण जुळतात. ओके. या ठिकाणी इथं पण 28 गुण जुळतात. हे तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता आणि हे दोघांचं मी का दाखवलं आता? कारण या दोघांचा आता डायव्होर्स चाललेला आहे आणि हे माझ्याकडे क्लायंट आता आहेत. ओके. एखादा डायव्होर्स झाला आहे, दुसऱ्या लग्नासाठी आला आहे आणि एखादं कोर्ट मॅटला चालू आहे. मी काय म्हणालो तुम्हाला की आता तुम्ही बघितलं की नाही चार्ट? हां. जे प्रेक्षक आहे ते सगळ्या प्रेक्षकांनी गुणमेलनाचा चार्ट आता 13 नंबरचं पेज हं. पंचांगातलं बघितलं. आता तुम्हाला 5 सेकंदमध्ये शिकवलं की किती गुण जुळतात हं. हे त्या चार्टवर लगेच बघू शकता. हं. तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा जो चार्ट आहे चौकोनी आपण त्याचा तुम्हाला अनुभव आहे का? नाही, मला तरी नाही अजून. नाहीच आहे. पण तुम्ही गुणमेलन करू शकता ना आता. बरोबर. एक्झॅक्टली. करेक्ट. यू कॅन डू दॅट. येस, येस. एक्स आणि वाय फक्त एक्स आणि त्याच्यावर वाय ॲक्सेस परफेक्ट. एक्स वाय ॲक्सेस मॅच करायचे. सेंटरला काय येईल ते गुण. म्हणजे तुम्हाला ज्योतिषशास्त्र काय माहिती आहे का? काहीच नाही. नाही. ज्योतिषशास्त्राचं माहीत नसलेला माणूस पण गुणमेलन इझिली करू शकतो. मग ज्योतिषशास्त्राची गरज काय? काहीच गरज नाही. काय गरज आहे? हं. म्हणजे जो फक्त गुणमेलन करून लग्न ठरवतो तो ज्योतिषाचा आभास आणून हं. लोकांना लग्न करा असं सांगू शकतो. ड्रेस ते घातले सगळे करेक्ट. आणि ऑफिस उघडलं, गुणमेलनाचा चार्ट घेऊन बसला, ज्योतिषाला काहीच कळत नाही. किती गुण जुळले बघा, एवढे गुण जुळले करून करून टाका. टाका. अरे पण ते घटस्फोट होणार आहे का नाही तुला कुठं माहिती आहे? करेक्ट. त्याला तर काही अभ्यासच लागत नाही असं. हा अभ्यासच लागत नाही. म्हणून सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की हे गुणमेलनाचा चार्ट जो आहे ह्या चार्टचा लग्नाशी डायरेक्ट संबंध येत नाही. हं. गुणमेलनाचा चार्ट बघतो आणि त्याबरोबर पत्रिका पण बघतो, पण पत्रिकाच बघतो त्या माणसाला आपण म्हणू शकतो ठीक आहे अभ्यास आहे हं. आणि मग तू सांगू शकतो. एखादा कुठलाही ज्योतिष असू दे गुणमेलनाचा चार्ट आणि एवढे ते गुण तेवढे गुण म्हटला ना की डायरेक्ट निघूनच जायचं. ओके. ज्याला अभ्यासच आहे डायरेक्ट पत्रिक हे तो म्हणणार अरे कशाला मी बघू हे गुणमेलनाचा चार्ट कशाला हातात घेऊ? कारण मग त्याला ती म्हणजे काय होतं बघा
मी असं स्टेटमेंट काय करतोय की गुणमेलनाचा चार्टचा मला काही संबंध नाही, कारण तुम्हाला आता 2 मिनिटात मी शिकवलं. आता मी माझ्या टेबलवर तर गुणमेलन चार्ट बीट 30 वर्षापासून नाही, काय संबंधच नाही आहे. कारण ते प्रॅक्टिकली शेकडो नाही, हजारो लोक माझ्याकडे आलेले आहेत असे की एवढे गुण जुळले, 36 जुळले, 28 जुळले, 24 जुळले, तरी डायव्होर्स झालाय, सेकंड डायव्होर्स झालाय, कोर्टात केस चालू आहे. माझ्याकडे शेकडो नाही, हजारो उदाहरणं आहेत. आणि मी आज पॉडकास्ट तुमच्या बोलतोय ना, ज्या लोक हे सफर करत असतील त्यांना पण माहीत असेल की हे गुण जुळलं, माझ्या मुलीचा असा प्रॉब्लेम आला, मुलाचा असा प्रॉब्लेम आला, हे त्यांना पण माहिती असेल. तर गुणमेलन बघून करायचा काय संबंध येत नाही. फक्त पत्रिका ज्योतिषशास्त्रातलं बघून ते आपण चेक करू शकतो त्या 12 घरावर. मग त्यावर तुमचं डिपेंड्स आपण नॉलेज. नॉलेजशिवाय ज्योतिषशास्त्र बघणं शक्य नाही. कुठलंही पुस्तक वाचून इट इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. पण आपण इंजिनिअरिंग केलं, मी सगळं झालं, कंपनीत काम करताना इंजिनिअरिंगचे डायरेक्ट लॉक काही लागत नव्हते. मशीन्स वेगळे वेगळे असायचे. त्या मशीनचा अभ्यास झाला की माणूस एक्सपर्ट कसं होतो. प्रॅक्टिकल नॉलेज मोस्ट इम्पॉर्टंट. का आपण शिकायला शिकतो. एक मॅच्युरिटी, एक स्ट्रेंथ, एक डिपनेस यायला पाहिजे म्हणून. ॲक्च्युअली आपण जे काय काम करतो त्या प्रॅक्टिकल बेसिसवरच, आपण अनुभवावरच आधारित असतं की सक्सेस किती द्यायचा. प्रत्येक क्षेत्राचा असं आहे, ज्योतिषशास्त्र असं. त्यामुळे एक्सपिरियन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता तुम्ही ते दाखवलं की 36 गुण जुळले त्यांची पण केस चालू आहे, 28 जुळले त्यांची डायव्होर्स केस फाईल झालेली आहे. माझ्या पण ओळखीत असे भरपूर आहेत की गुण भरपूर जुळले होते पण डिवोर्स झालेला आहे. तर काय काय कारणं असतात? पत्रिकेत कुठल्या स्थानामध्ये डिवोर्स लिहिलेला असतो? आणि असं असू शकतं का की एकाच्या पत्रिकेत डिवोर्स नाही आहे, पण दुसरी त्याची जी पार्टनर आली तिच्या पत्रिकेत डिवोर्स लिहिलेला होता, त्या पत्रिकेचा याच्यावर इफेक्ट झाला जेव्हा ते एकत्र राहायला लागले? एकदम बेस्ट. आता ते माझ्या इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये तुम्ही आला, पर्सेंटेजवर. करेक्ट. मी पण इंजिनियरच आहे. असं येस. इंजिनियर कॅन मेक मिरॅकल. करेक्ट आहे. इन एनी फील्ड. इन एनी फील्ड. बेस्ट. ओके. सो पॉईंट काय आहे की पहिल्यांदा एक जजमेंट येतं पत्रिका बघितल्यानंतर. एक पत्रिका माझ्या डोळ्यासमोर आली की मी जजमेंट लावतो मॅरिटल पॉईंट ऑफ व्ह्यू की या माणसाचं लग्नाचं पर्सेंटेज किती आहे, सक्सेसचं पर्सेंटेज किती आहे. 10 आहे, 20 आहे, 30 आहे, 40 आहे. ते कुठल्या पुस्तकात दिले तुमच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड आहे. 40 आहे, ठीक आहे. मग हा जर 40वाला असेल तर या व्यक्तीला मॅरिटल लाईफमध्ये सक्सेस मिळण्यासाठी मला मिनिमम 70-80% सक्सेस असलेला व्यक्ती पाहिजे. मग क्युम्युलेटिव्ह इफेक्ट डिवाइड बाय 2 केले की 50% क्रॉस होईल. करेक्ट. दॅट इज ओनली वन रेशिओ. डिपेंड्स अपॉन दॅट आपण पत्रिकेचं मॅच मेकिंग करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो की ज्या लोकांचं गुणमेलन, तुम्ही जे बोलला की खूप डायव्होर्सच आहे पण दुसऱ्या माणसामुळे तिची प्रगती झाली. काही तुम्हाला 2 उदाहरणं दाखवतो. बेस्ट. की माझ्या अनुभवात की सगळ्यांना माहीत पण आहेत असे. बघा, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला बादशाह किंग म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधला शाहरुख. येस. ओके. आता शाहरुख खान त्या फिल्म इंडस्ट्रीचे किंग लेवलचं काम केलं आहे. आणि क्रिकेटमध्ये कोण किंग लेवलचं काम केलं रनिंग कंडिशनला, तो म्हणजे विराट कोहली. दोघांचं साधर्म्य बघा, त्यांचे काम करण्याचे आग्रेशन, सगळ्या गोष्टी सगळं बघितल्या तर त्या लेवलला त्या ठिकाणी ते परफेक्टच आहेत. का परफेक्ट आहेत? त्यांचं लग्न झाल्यानंतर कंडिशन काय. आता या ठिकाणी शाहरुख खानची पत्रिका जर आपण बघितली तर इथं मंगळ केतू बसलेला आहे. मंगळ म्हणजे वृश्चिक राशीचाच आहे. हार्ड मंगळ, डायरेक्ट डायव्होर्सच, असे शेकडो उदाहरणं बघितले, डिवोर्स झालेलाच आहे. आता फॉर एक्झाम्पल मंगळ ज्या ठिकाणी बसलेलं आहे त्या मंगळाची बरोबर 7वी दृष्टी पडते कुठं? आई वडिलांच्या स्थानावर. वडील कॉलेज असतानाच वारले म्हणजे मंगळ ॲक्टिव्हेट आहे. ओके. आईला पण कॅन्सर झाला, मंगळ, ती पण वारली. आई वडिलांना सुख तिला मिळालं नाही. लहान असताना तो कशा फेजमधून आला तुम्हाला माहिती आहे? बिग शॉटून आलेलाच नाही, तो झिरोतनं आलाय. पण जबरदस्त इच्छाशक्ती, काम करण्याची ताकद, प्रेरणा आणि जिद्द हे एक, आणि डेडिकेशन फॉर द वर्क. मात्र आता प्रोफेशन सोडून देऊया. जेव्हा जसं ते गौरी त्याच्या आयुष्यात आली, लाईफ चेंज्ड. एखाद्या राष्ट्राची राणी होण्याचा योग या मुलीच्या पत्रिकेत आहे, ज्या बायकोच्या पत्रिकेत. बरं. त्यामुळं इथं मात्र गुरु आणि शुक्र मजबूत आला. सुखस्थाना गुरु शुक्राची दृष्टी पडते. त्याने बाकीच्या कॉम्बिनेशनमुळे तुम्ही विचार करा, इतके आपण आजपर्यंत ॲक्टर्स बघतो, काही ना काही प्रॉब्लेम्स यामध्ये येतात. एवढा टॉप लेवलला जाऊन पण आजपर्यंत अबाधित आहे, कारण त्या बायकोची पत्रिका 90% सक्सेसवाली आहे. ओके. आणि याची पत्रिका 30% सक्सेसमध्ये येते. बापरे. क्युम्युलेटिव्ह डिवाइड बाय 60 क्रॉस केलं, त्यामुळे सक्सेस मिळाला. आता फॉर एक्झाम्पल विराट कोहलीची पत्रिका घेऊ. आता ज्या ठिकाणी शाहरुख खानची पत्रिकेत मंगळ होता त्या ठिकाणी ह्याचा पण तसाच मंगळ आहे. बरं. फिजिकल फिटनेस आणि हे सगळ्या गोष्टी एकच आहेत, पण आई वडिलांना असतानाच राहू आणि केतू नाही आहे तिथे.
त्यामुळे तो तेवढं इम्पॅक्ट नाही केला, पण तरी अग्रेशन बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. यामध्ये सुद्धा लग्न कुणावर झालं, अनुष्का शर्मावर लग्न झालं. या माणसाची पत्रिका लग्नाकडे 30-35 येते. बर. या पत्रिकेत मात्र तूळ रास आणि कर्क लग्नाची पत्रिका, परत त्या ठिकाणी गुरु बुध रवी तिघांचं कॉम्बिनेशन आलं. त्यामुळं काय झालं, तूळ रास आणि कर्क लग्न म्हणजे काय झालं, तूळ रास म्हणजे 12 राशी सगळ्या शांत रास, बरोबर, बॅलन्स. बॅलन्स्ड आहे, शांत आहे, वादविवाद करणार नाही, भांडण करणार नाही, दुसऱ्या समजून घेणारं. आणि कर्क लग्न 4 आकडाचे. कर्क लग्न म्हणजे दुसऱ्यांसाठीच लाईफ, कुणी काय मागितलं लगेच काढून देणे, निस्वार्थ मला 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 पाहिजे असं ॲब्सोल्युटली नाही. जेन्युअन, स्वभावाने एकदम प्रामाणिक आणि कायम हसत खेळत राहण्याची वृत्ती. त्यामुळे नवऱ्याला ते कधी दुःख जाणवूच देत नाहीत. अतिशय हायली स्पिरिच्युअल असतात तुळाचे लोक. कर्क लग्नाची रोज घेवर असतात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर वैवाह जून जोपर्यंत चालू आहे आता एकदम व्यवस्थित आहे. इव्हन ते आता इकडं तिकडे जातात, मंदिरामध्ये जा, महादेवाच्या मंदिरात बघितलं, अनेक ठिकाणी देवामध्ये, हे पूर्वी नव्हतं. पण आता बघितलं एक वेगळा चेंज त्यात चालू झाला स्पिरिच्युअलिटीचा. पण ते कॉम्बिनेशन बघतो, ते पण कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. एक्झाम्पल काय की अशा पद्धतीने चांगलं जर का एखादी पत्रिका पर्सेंटेज मजबूत असेल 90पर्यंत, दुसऱ्या 30 जरी असेल तरीसुद्धा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून त्या गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकतात. हेच पत्रिकेत बघणं सगळ्यात गरजेचं आहे. अजून तुमच्याकडे काही महत्वाच्या मोठमोठ्या लोकांच्या पत्रिका आहेत. मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचंय, कारण वैवाहिक आयुष्याचा विषय चालू आहे. येस. शाहरुख झालाय, विराट कोहली झालाय, आणि 2 जगातले बिग शॉट लोकांचं काय काय अनालिसिस तुम्ही केलंय, आम्हाला खूप आवडेल जाणून घ्यायला. येस. आता मी देतो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रिका. यांच्या पत्रिका मंगळ वृश्चिक राशीचा आहे, डॅड प्रथम स्थानामध्येच आहे, स्ट्रेट, अतिशय निडर माणसे असतात. ॲडमिनिस्ट्रेशन, त्यावर लिडरशिप क्वालिटी, मॅनेजमेंटचं स्किल जबरदस्त असतं, डिसिजन टेकर असतात, जे मी सांगतो ते व्हायला पाहिजे, आणि घाबरत तर कुठल्या गोष्टीला ते नाहीत. हा मंगळ एवढा हार्ड आहे, या मंगळाची बरोबर 7वी गोष्टी वैवाहिक जीवनावर पडली. मंगळ प्रथम स्थानात असणं सगळ्यात हार्ड आणि सगळ्यात डेंजरस. बरं. लाईफमध्ये खूप मोठं निगेटिव्ह होतं. आता मग शाहरुख खानचा ह्याचा बघितला, तो हार्ड आहे, पण एवढा हार्ड नाही की जेवढा, कारण हे जे स्थान आहे ना, हे तनुस्थानच आहे, मनाचं पण स्थान आहे आणि शरीराचं स्थान आहे. दोन्ही ठिकाणी ते स्ट्रॉंग असतात, आणि याची डायरेक्ट दृष्टी 7वी जी असते विवाहाच्या स्थानावर पडते. तर मोस्ट ऑफ अशामुळे खूप गडबड होते. घटस्फोटाची पत्रिका, एकाकी राहणं या लोकांना अनेक वेळा आवडतं असं पण होतं. तर यामुळं हे एकदा लग्न झालं की परत घटस्फोट झाला की परत लग्न व्हायला संबंध येत नाही. पण पत्रिका समोरच्या व्यक्तीची चांगली असेल तर परत मी क्युम्युलेटिव्हला येतो, ऑटोमॅटिकली दॅट रन्स, ते पुढं चांगलं चालू शकतो. ओके. बाकी तुम्ही डिसिजन टेकिंग, त्यांचं बाकीच्या गोष्टी सगळं, लिडरशिप क्वालिटी, कोणाला न घाबरणं, किती मोठा काय फरक पडत नाही त्यांना. पत्रिकेत जे दिसतंय मोदीजींच्या ते एक्झॅक्ट त्यांच्या वागण्यामध्ये एक्झॅक्ट आहे. आता अजून ते दाखवतो तुम्हाला. आता डोनाल्ड ट्रम्पची पत्रिका दाखवू. अरे, जगाला वैताग करून सोडलाय. आता बघा, वृश्चिक रास, वृश्चिक लग्नाचं या मोदी सरांचं इथं आहे. तत्वज्ञानी, आध्यात्मिक, परफेक्ट काम करणारा, आणि कुणाला जास्त मुद्दामून त्रास न देता आपलं काम करून घेणारा, शत्रूला संपून टाकण्याची ताकद त्यांच्याकडे असते. आता याच डोनाल्ड ट्रम्पच्या पत्रिकेमध्ये मंगळ सिंह राशीत बसलाय. बरं. ओके. आणि वृश्चिक रास आहे, म्हणजे रास वृश्चिक म्हणजे वृश्चिकच, जे काय ते सरळ करायचंच नाही. आता जे लोक वृश्चिकचे ते असं मनात घेऊन काय की माझा नवरा वृश्चिक, माझा मुलगा, सो डोंट टेक दॅट सिरियसली. बट वृश्चिक रास आहे पण सिंह लग्न आहे, हम करे सो कायदा, काय संबंध आहे, कोणाचं ऐकायचंच नाही. आणि या लोकांचं वृश्चिक रास आणि सिंह लग्न लोकांचं असं असतं, त्यात मंगळ असेल तर जग गेलं खड्ड्यामध्ये, मला काय संबंध आहे, मला काय मिळते आत्ता, माझं प्रेस्टीज वाचतंय की नाही. मग त्याला कुणालाही बळी द्यायला तयार असतात. माझा काय, मी आणि माझ्यासाठी. आणि घरातून बाहेर पडलं की रस्त्यावर कुठे असू दे, सगळ्या लोकांनी मला लोटांगण घातलं पाहिजे, आय एम अ ग्रेट मला म्हटलं पाहिजे. हे मोदींच्या बाबतीत नाही, मंगळ तिथं असतं ना, कारण वृश्चिक रास आहे पण त्या ठिकाणी मंगळ चंद्र युती आहे. ह्या मांडा सिंगल मंगळच आहे, म्हणजे अति दिसतंय. आता ते कसं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांचं कसं आलेलं आहे. इथं मंगळ आहे, दृष्टी इथं पडली, त्यामुळं काय झालं, 1 लग्न झालं, 2 लग्न झालं, 3 लग्न झालं, तुटत गेले सगळे. आणि आता जिचं लग्न काय कुठंतरी तिचं 70-80% असेल, म्हणून ते एकत्र फिरतायत आता. म्हणजे हे जजमेंट असं येतं. अशी कोणाची पत्रिका आली समजा, ट्रू, आणि मी म्हटलं आउट, मी काय म्हणणार, आउट, नाही करायचं, अशा मुलावर लग्न करायचं नाही. का, तुमची मुलगी याला हँडल नाही करू शकत. दररोज उठ बस सलाम करत बसायला लागेल, सकाळी उठला तर ते चाकरीच करायला लागेल, आरोग्यांशी सहन करायला लागेल, मारहाण सहन करायला, मारहाण बिरहाण डोळे झाकून करतात ती लोक.
बापरे. हे अतिशय क्रिमिनल सायकोलॉजी असलेला व्यक्ती आहे. कोण समोर तडपडत मेला तरी त्याला काय वाटणार नाही. एकदम क्रिमिनल सायकोलॉजी. बापरे. इन डेप्थमध्ये गेला ना तुम्ही तर तुम्हाला ते लक्षात येईलच. ते मी बघूनच कळतं काय टाईपचा माणूस आहे ते. असा जर चुकून मिळाला एखाद्या मुलीला बिचारीला, तर त्या संसाराची वाट लागली, आयुष्याची वाट लागली, सासू सासू त्यांचं पण आहे, मुलींच्या आई वडिलांचा पण प्रॉब्लेम. मग ते काहीच करू शकत नाही. अडेल तट्टू भूमिका घेतलं काय करणार काय तुम्ही? बरोबर. डायव्होर्स पण देणार नाही, जा काय करायचं करून घे. अशी पण विचित्र असतं. म्हणून काय म्हटलं, आता ह्या ट्रम्पची नाही एका सर्वसामान्य मुलाची पत्रिका समजा ही, आणि एखाद्या मुलीबरोबर लग्न झालं तर हिचं किती तिचं चांगलं पर्सेंट असं ठीक आहे. मग डायव्होर्स झाल्यानंतर काय होणार, त्या डायव्होर्स ना क्लिअर होतं, कळतं. म्हणून असं जजमेंट लावण्यासाठी तुमचं खजिना डोक्यामध्ये आहे. हे एक उदाहरण झालं. नुसतं मंगळामुळे होतं थोडं असं आहे. मंगळामुळे काय होतं असं नाही. मंगळामुळे आता शाहरुख खानचं बघितले, मंगळ असून चांगली पत्रिका आहे. बरोबर. पण ह्या लोकांचं मात्र मंगळ असून पर्सेंटेज चांगला नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आला. ओके. या गोष्टी पण आहेत. त्यामुळं पर्सेंटेज वाईज आणि बघा ओव्हरऑल असं क्युम्युलेटिव्ह तुम्हाला विचार करायला ताकद लागते भयानक. अनालिसिस करता आलं पाहिजे पत्रिकेचं. कुणी विचारलं मला लग्नासंबंधी, पटकन लग्नाच्या सगळ्या ओव्हरऑल लक्ष द्यायला पाहिजे. कुणी विचारलं करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला. कुणी म्हटलं आजारपणाकडे फोकस व्हायला पाहिजे. असं तुम्ही जे क्वेश्चन विचारता त्याप्रमाणे तिकडं फोकस होऊन त्याचं अनालिटिक्स तयार करायला पाहिजे. हे असं होणार, असं होणार, असं होणार. तरच ज्योतिषशास्त्रामध्ये माणूस मातब्बर होतो, सेल्फ कॉन्फिडंट असतो, त्याला माहिती आहे मी काय करतो ते परफेक्ट आहे आणि त्याचं खरं पण ठरतं. येस. मात्र जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण बरोबर असणं गरजेचं आहे. ट्रू. आता अजून एक फॉर एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे अशी लोक येतात, दाखवतात पत्रिका समोर. 8 दिवसाला एक तुमचं असं असतंच, पत्रिका बघितली, हां काय झालं, मी काय ते बोलू देत नाही पहिल्यांदा. हे मी जे बोलतो तो टॅली झालं नाही. ते म्हटलं किती शिक्षण आहे, बी झालंय, नाही पॉसिबलच नाही. 10वी नापासची पत्रिका आहे, कसं काय बी झालं? टायमिंग बरोबर आहे का? 11:30 टाकलेलं आहे. घरी जाऊन कॉल करून व्हायचं नक्की टायमिंग काय आहे. मग घरी कॉल करून नाही 10:30 नाही, आई म्हणली 11:30 ते 12:30 आहे. अरे मग तुम्ही त्यांना म्हणतो बाहेर थांबा तुम्ही. माझ्या असिस्टंटला सांगतो की आता हे परत 12:30ची पत्रिका काढून आण. मग चेक करतो, हां आता ही आपल्या पट्ट्यात आली, ठीक आहे, आता इंजिनियरची पत्रिका आहे. ज्योतिषशास्त्राच्या करणाऱ्या माणसाला हे कळलं पाहिजे की जे मी ज्या माणसासाठी बोलतोय आणि तो समोरचा माणूस टॅली होतं की नाही होतं, ते जर कळलं नाही पण प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे जे काय पाहिजे ते असं म्हणत नाही एका सेकंदाचं किंवा असं नाही म्हणत नाही. असं बघितल्यावर आयडिया येते की हा माणूस कसा आहे बाबा, इंजिनियर आहे, बिझनेस करतो किंवा CA आहे बाबा किंवा ॲक्टिंग क्षेत्रात आहे किंवा असं लगेच आयडिया येते आपल्याला बघितल्या त्यानंतर जजमेंट लावू शकतो. बरेचदा पालक किंवा लोक याच चिंतेत असतात की योग्य ज्योतिषी आम्ही कसा निवडावा. आता तुम्ही सांगितलं की त्याला काय काय यायला पाहिजे, काय काय नाही. तर तिथेच ते कन्फ्युजनमध्ये असतात आणि मग बरेचदा घाईघाईत डिसिजन घेतले जातात आणि मग खूप अभ्यास नसणाऱ्या व्यक्तीकडे जाणं होतं. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की ज्योतिष निवडताना काय काय क्रायटेरिया तुम्ही चेकआउट केले पाहिजेत? हे बघा, पहिला मुद्दा म्हणजे वाणी काय आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, एक आध्यात्मिक व्यक्ती असतात, स्पिरिच्युअली डेव्हलप केलेले असते त्यांनी. हे तर मांस, मच्छी, मटण खायला नाही पाहिजे. माझं पहिलंच टार्गेट सगळ्यांना सांगत तेच आहे. आमचं कारण अध्यात्माचं आहे, तर अध्यात्माच्या वेनं तुम्ही अन्न खाल्लं पाहिजे, तर तुमच्यात तसे एक हार्मोन्स डेव्हलप होऊन तुम्ही तसा विचार करू शकता, सात्विक विचार करू शकता. मला काही युद्धाला जायचं नाही आहे की नॉनव्हेज खाऊन तुम्ही युद्धाला जाणार आहे, बाकी लोकांना मला काय म्हणायचं नाही. पण हे काम करणाऱ्या माणसांनी हे अतिशय खाणं पाळणं गरजेचं पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, ज्योतिषाकडे ऑलरेडी तुम्हाला आयडिया येते की कोण कसं आहे, कसं आयडिया येतेच आणि त्याचे उदाहरणं काय आहे, तिने सक्सेस कसा मिळवला आहे, काय नाही, हा एक. आणि समोर जाऊन बसला तुम्ही त्याच्या, तर तुम्ही काहीच बोलू नका, त्याला बोलू दे. काय मी तर बोलू देत नाही कोणाला. पत्रिका बघितले ते एक्साइट होतात, हां माझं हे झालं सर म्हटलं तो काय बोलायचं नाही, सगळं यात दिसतंय, काही बोलू देत नाही. ते बोलायला तरी म्हणतो थांबा म्हणतो, तुमचं सगळं अख्खं सांगणार आहे मी, राहिले प्रश्नाचं तुम्ही विचारा मला. मग तुम्हाला प्रश्न विचारायची गरजच नाही आहे. स्टार्ट टू एंड सगळं त्यांना सांगून टाकतो. तिथंच तुमची पॉवर कळते की या माणसाला ज्योतिष किती येतं. पहिला ज्योतिषाची परीक्षा घ्या, माझी पण घ्या, मी जगाला म्हणत नाही, माझी पण घ्या. समोर बसल्यानंतर जजमेंट लावता आलं पाहिजे की हा माणूस या ज्योतिषशास्त्रात किती एक्सपर्ट आहे. पहिल्या 2-4 वाक्यांनीच कळतं की एक्सपर्ट आहे का नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं करा. हे बघा, एक डॉक्टर आहे, डॉक्टर जर तुमचं डायग्नोसिस परफेक्ट करू शकत असेल
तर तो मेडिसिन परफेक्ट देऊ शकतो. हम्म. डायग्नोसिस परफेक्ट करू शकत नसेल तर मेडिसिन देणं खूपच अवघड होऊन जातं. दॅट इज अ लँग्वेज. खरंय. टेक्निकल पार्ट आहे ना, जे आपण ग्रह वगैरे बघतो. हा कुठला सुपरस्टिशियसने तर काहीच नाही यामध्ये. त्यामुळं हे त्यांनी जजमेंट लावूनच ते अभ्यास करून मगच ते बघणं गरजेचं आहे. अनेक वेळा असं पण होतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. हम्म. माझा मुलगा BEला गोल्ड मेडलिस्ट आहे. आता MS झालेला आहे. हम्म. US मध्ये हे करतो. वयवर्ष 29-30 वर्षे. मी 2-3 वर्ष लग्न बघतोय तर 31 वर्षाला लग्नच होत नाही आहे. बरोबर. या इथं इंडियात पण सगळं चांगलं आहे. PhD करतोय तरी लग्न होत नाही. 35 एज आहे. सगळ्या लोकांचं कन्क्लुजन चुकतं, लक्षात ठेवा. काय चुकतं? माणसाच्या जीवनामध्ये 4 फेज येतात. हम्म. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्वतःचा माझा R&Dचा आहे हा, हम्म. की पहिलं तर शिक्षण, सेकंड करिअर, थर्ड लग्न आणि चौथं लग्नानंतरचं आयुष्य. बरोबर. या 4 फेजमध्ये प्रत्येक माणूस जातो. काही लोकांचं शिक्षण खूप चांगलं आहे, BE झालेलं आहे, चांगलं पर्सेंटेज पडलं, जॉबच लागत नाही लवकर. त्याच्या मित्रांना चांगले जॉब, हा तर 20-25 हजारालाच काम करतोय. शिक्षण चांगलं आहे, करिअर चांगलं नाही. शिक्षण चांगलं आहे, पॅकेज पण महिन्याला 50 लाखाचं आहे, लग्नच होत नाही. हम्म. का होत नाही कळतच नाही. ते पत्रिका भेटल्यानंतर कळतं. शिक्षण 10वी नापास आहे, जॉबला पगार त्याला 30,000 रुपयेच आहे, लग्न होऊन 2 पोरं आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. तर वडापाववाला पण चांगला नवरा बायको मुलांना घेऊन आरामात गार्डन फिरत असतात अगदी. आणि ते MS करून पोरं लग्न मुलगी शोधत हम्म. असतात. सो यू कांट जज. हम्म. तुम्ही शिक्षणात स्थान 5म स्थान आहे, नोकरी स्थान 6ष्ठ स्थान आहे, लग्नात स्थान 7म स्थान आहे, पत्रिकेतली स्थान आहेत. हे सगळे वेगळे आहे ना. तुम्ही असं जजमेंट नाही लावू शकत. हम्म. हे मिळालं तर हे मिळेलच. आता माझे डोळे येत आहे, कान येत आहे, तोंड येत आहे. आता कानाला ऐकू येत नाही, याचा आता डोळ्याला दिसत नाही, असं नाही होत ना. बरोबर. बोथ ऑर्गन्स आर डिफरंट. हम्म. सो लग्न हा वेगळा सेपरेट फॅक्टर आहे. हे त्याकडं फोकस करूनच तुम्हाला बघणं गरजेचं आहे. हा एक पॉईंट झाला. अजून एक काय चुका होतात तुम्हाला सांगतो. आता मुलं मुली बघायला चालू करतात. एकमेकांनी एखादे वडील आहेत मुलीचे, पत्रिका बघायला चालू केलं. एवढे गुण जुळले. ते काय बघतात? मुलगा चांगलं पॅकेज आहे, दिसायला स्मार्ट आहे, आई वडील चांगले आहेत, खानदान मॅच होते, स्वतःचं घरबीर सगळं आहे, माझी मुलगी सुखी राहील. हे सगळे क्रायटेरिया मॅच झाले. एकदम बेस्ट स्थळ त्या मुलीच्या बापाला मिळालं. एकदम खुश होऊन जातो तो. आणि मग बघा ना गुरुजी, बघा ना पत्रिकेत जुळते, बघा किती जुळतं, बघा 25 गुण तर 26 गुण जुळतात, बघा. मग ते पण काय बघणार होतो काय, हां 25-26 गुण जुळतात, पत्रिका बघत नाही, काय नाही. आणि काय होतं उपाय होऊन करते का बघा. असं काय होतं, हे ज्योतिषशास्त्र काम करणाऱ्या माणसाने त्यांच्या समोरच्या इन्फ्लुअन्समध्ये यायलाच नाही पाहिजे. करेक्ट. मी काय करू, 100 कोटी आहे तर तो तुमचा लुकआउट आहे ना. माझे 2 पार्टिशन पाडलेत मी, की तुम्ही स्वतः एखादा व्यक्ती आला, त्या मुलीचं लग्न करायचं आहे, तो तुमचा पार्ट आहे. कुठलं जात आहे काय माझा संबंध नाही. तुमचा पार्ट आहे. तो मुलगा किती शिक्षण घेतले, काय किती पॅकेज आहे, तुमचं लेवल अप ओके आहे का नाही, सगळं हा तुमचा पार्ट आहे. हा विषय कट झाला तिथं. 50% क्लिअर झालेत. आता पुढचा पार्ट माझा आहे. हम्म. ते वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, संततसुख चांगलं आहे की नाही, शॉर्ट लाईफ तर नाही आहे ना, हम्म. किंवा पती पत्नीचं कोऑर्डिनेशन चांगलं होणार आहे की नाही, ज्या मुलावर लग्न करणार तो मुलगा त्या मुलीवर प्रेमानं वागू शकतो का नाही, इम्पॉर्टन्सी तर नाही आहे ना, हम्म. शॉर्ट लाईफ नाही आहे ना, ड्रिंक बिंक किंवा असं तर नाही आहे ना, संशयी स्वभावाचा आहे, मुलीला मारहाण करणारा, क्रिकेट मेंटॅलिटीचा आहे का, कफल लक होऊ शकतो का, पुढं प्रॉस्पेरिटीज प्रॉब्लेम येऊ शकतो का, हे सगळं बघायचं काम कोणाचं, दॅट इज माइन. तो माझा प्रॉब्लेम पुढचं बघायचं. जेव्हा मी इथं येस म्हणतो तेव्हाच लग्न करायचं. हम्म. पैसे तुमचा पार्ट आहे. हे 2 क्रायटेरिया ज्योतिषांनी पाडले पाहिजेत. तुम्ही तुमच्या लेवलला मुली चांगलं होण्यासाठी बघा, हा तुमचा पार्ट आहे, त्यात मी ढवळाढवळ नाही करत. हम्म. माझा पार्ट जो आहे तो सक्सेसफुल करून देण्यासाठी माझ्या लेवलला सगळ्या गोष्टी बघणार आणि मी इथं यस म्हणलं तर पुढं जायचं. असं जर गेलं ना प्रत्येक ज्योतिषाने, तरच ते लाईफ सक्सेसफुल होऊ शकतं. मंगळाची फार भीती असते. आपला मंगळाची मागायची हो, चर्चा हो, सुरू हो. होती. अनेक आई वडील चिंतेत असतात की मुलीला मंगळ आहे, लग्नाचं कसं व्हायचं. का बरं लोकांना भीती एवढी, मंगळाचा टेरर एवढा का बरं आहे? आता पहिला मंगळ म्हणजे काय समजून घेऊया, म्हणजे आयडिया येईल आपल्याला. एक चार्ट दाखवतो तुम्हाला. येस. आता एक मंगळाचा चार्ट दाखवतो. हे आपल्या पत्रिकेमध्ये 12 ग्रह आहेत, 4 चौकोन आहेत आणि बाकीचे त्रिकोण आहेत. या 12 त्रिकोण चौकोनामध्ये मंगळ हा ग्रह इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल आणि इथं असेल. या एवढ्या 5 ठिकाणी जर मंगळ पत्रिकेत असेल तर ती मंगळाची पत्रिका झाली. म्हणजे सगळ्या 5च्या ठिकाणी नाही, त्यातल्या एखाद्या ठिकाणी कुठं मंगळाचं मंगळाची पत्रिका झाली. आता 12 ग्रह आहेत, त्यामध्ये 5 ठिकाणी मंगळ कुणाला कुठं तर असणारच आहे. म्हणजे क्युम्युलेटिव्ह बघायला गेलो तर आपण 40% लोकांना मंगळ आहेच.
म्हणजे आता तुम्हाला कळलं मंगळ म्हणजे काय. आता लोकांना हे लक्षात ठेवा, तुमची पत्रिका मुलामुळे जेव्हा मंगळ आहे का नाही पहिले चेक करा. हे खूप सिम्पल आहे. एवढ्या गोष्टीचं जर ज्योतिषानं हो तिने मंगळ आहे म्हणून सांगितलं, मंगळ आहे, तुम्हाला पण कळू शकतं ना मंगळ आहे काय, त्यात कुठं कुठं रॉकेट सायन्स आहे. सिम्पल तर आहे. पाठ करून ठेवा. हा व्ही आहे, हा व्ही मध्ये मंगळ आणि मंगळाची पत्रिका आहे. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आता शाहरुख खानने तुम्हाला दाखवलं, त्याचं पण दाखवलं मंगळ बिंगळ सगळं आहे, पण लग्न झालं ना व्यवस्थित, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मंगळाची भीती घ्यायची गरज नाही आहे. मंगळाचं चांगली गोष्ट काय, हे लोक परफेक्शनिस्ट असतात, पटपट काम करतात, वेळ लावत नाहीत, एन्झायटी लेवल जास्त असते, टार्गेट लगेच पूर्ण करण्याच्या मागं असतात, प्लॅन्ड असतात, धाडसी असतात, कुठल्या गोष्टीला ते घाबरत नाहीत, सडेतोड उत्तर देणारे असतात. ही लोक चांगली पण आहेत. तीच लोक मोठी पण होऊ शकतात. तरी तुम्हाला उदाहरण दिली, ब्रिगेडर झाले किंवा आर्मीमध्ये टॉप लेवलला असलेले लोक आहेत, मर्चंट नेव्ही टॉप लेवलला असलेले आहेत, मोठमोठ्या कंपनीमध्ये CEO किंवा वरच्या लेवलचे लोक आहेत, हे नॉर्मली मंगळ असलेलेच लोक आहेत ना. ॲडमिनिस्ट्रेशन, कम्युनिकेशन, लिडरशिप क्वालिटी ह्या सगळ्या चांगल्याच असतात त्यांच्या, यात काय डाऊटच नाही आहे. फक्त पर्सेंटेज ते कॅल्क्युलेट, जजमेंट होता मंगळ एकदम हार्ड आहे, एकदम स्लो आहे का हे पत्रिका बघून जजमेंट येतं. मग त्यानंतरच समोरच्या व्यक्तीचं लग्न त्यावर कसं लावायचं हा पार्ट येतो. एखाद्या मंगळ असेल तर घाबरून जायची गरज नाही. त्याला क्युम्युलेटिव्ह आपल्याला प्रॉपर असं व्यक्ती समोर करून आपण ते लग्न करू शकतो. ओके. तुमच्याकडे असे प्रचंड विचित्र डिमांड्स घेऊन क्लायंट्स येत असतील ना कधी कधी, की किंवा असंही झालं असेल कधीतरी की तुम्ही सांगितलं की नका करू, पण तरी करायला गेले आणि नंतर आले की सर नाही जुळलं म्हणून नाही खूप जमलं. खूप 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 येतात, खूप येतात, खूप येतात. सांगतो मी त्यांना करू नका, नाही हो खूप जरा स्थळ मिळणार आहे, चांगलंच आहे, ओळखीतलंच आहे, हां, सगळी माझ्या चौकशी मामाकडून केली. आलंय, तिकडून सगळी चौकशी केली, काही त्यांना म्हणत असतो मी. माझ्याकडे शेकडो उदाहरणं आहेत तशी, की ते एवढं अंडर प्रेशर इन्फ्लुअन्स येऊन जातात की हे चांगलंच होणार, असं होणार, तसं होणार. नॉट वर्क ॲट ऑल. ते एक प्रॉब्लेम झाला, घटस्फोट झाला, परत माझ्याकडे आलेली पण आहेत. आणि 2 उदाहरण तुम्हाला देतो स्पष्ट, त्यांचे माझ्या व्हिडिओज आहेत, असं उदाहरण देतो. एक प्रोफेसर आहे, कुठलं तरी चांगलं व्हिडिओ पण आहे, टी व्हीला पण व्हिडिओ दाखवला आहे मी. त्या माणसाची पत्रिका बघितली, त्या माणसाच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचा योग होताच. म्हटलं बाबा त्याला जपून, तू 30%चा आहेस. मग त्यांनी पत्रिका दाखवत गेल्या, पण मला त्याला क्रॅक करण्यासाठी 70-80ची पत्रिका लवकर मिळत नव्हती. मग त्याला मी सांगतो हे करू नको, ते करू नको, 15-20 पत्रिका पाठवल्या असतील त्यांनी. पण ते त्यांची आई म्हणजे तिला वाटलं काय आहे, पंडितजीकडे दाखवलं, एवढ्या पत्रिका दाखवल्या, सर नाहीच म्हणतात, नको जाऊ तिकडं, आता आपण तर डायरेक्ट आपण बघून लग्न करून टाकू. त्या व्यक्तीनं ताबडतोब कुठल्या ज्योतिषाला सांगून एवढे गुण तेवढं लग्न केलं. लग्न केल्यानंतर लग्न मला माहीत नाही, परत ते काही आपण अप्रॉक्सिमेट 7-8 महिन्याने तो माणूस मला आला माझ्याकडं, पंडितजी तुम्ही सांगितलं होतं, पण पत्रिका न बघता आमचं आम्ही पर्सनली केलं, त्या मुलीनं गळफास घेतला. व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे माझ्याकडे त्या व्यक्तीचा, टी व्हीला पण दाखवलं आहे मी. गळफास घेतला. मग त्याला काय म्हटलं, तुला सांगत होतो ना मी, नशीब तुझ्या आता वाचला, ते एक लटांबळ मागं लागलं असतं परत. वेगळंच काहीतरी. हां, काय झालं नाही त्या माणसाला, योगा देवाच्या कृपेने. त्याला म्हटलं बाबा आता बाकीचे मी सांगेल, मला सांगितल्याप्रमाणे तू कर. मग त्या पण आलं, माझं त्या मुलाचं लग्न झालं, पत्रिका बघून सर ते व्यवस्थित आहे. ॲज इक्वल डायव्हर्ससाठी पत्रिका ना, ती बायको गेली म्हटल्यानंतर ते लग्न झालं, व्यवस्थित आहेत, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. असंच लातूरमध्ये असंच झालं होतं, सेम कंडिशन. हे तुम्हाला मी डायरेक्ट फाशी सांगतोय मी. म्हणजे असे तुटलेले तर असे भरपूरच आहेत. मग त्रास कुणाला होतो, एक दोघं नवरा बायकोना म्हणा होतो, त्या मुलीच्या आईवडिलांना प्रॉब्लेम होतो, त्या मुलांच्या आईवडिलांना प्रॉब्लेम होतो, 3 संसार एका वेळा उद्ध्वस्त होऊन जातात. महत्त्वाचा मुद्दा काय, ज्योतिषशास्त्राला खुर्ची बघून बसून तुम्ही जे काय काम करता, 3 लोकांचं लाईफ तुम्ही डिझाईन करत असता. त्या हलक्यामध्ये घेण्याची गोष्ट तरी नाहीच आहे. तेव्हा सगळ्या समाजाला मी हेच सांगतो की ही सिरियस गोष्ट आहे. तुमच्या मुलीचं वैवाहिक जीवन, पुढचं अख्खं लाईफ तुम्ही दुसऱ्या हातात सोपवता, तर ते किती इम्पॉर्टंट आहे, किती सिरियस तुम्ही बघायला पाहिजे. एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर घ्यायचा झाला, हे तो किती दिवस टिकतो माहीत नसतं, तरी पण 10 लोक इंटरव्ह्यू घेऊन त्याला काढून सगळं उद्योग करून मग छोटी घेतो, तो नंतर वर्षभरानं जातो. हे तर तुमच्या घरामध्ये डायरेक्ट परमनंट येणारी व्यक्ती आहे ना, त्याला किती तुम्ही लावायला पाहिजे, व्यवस्थित प्लॅनिंग करून परफेक्शन बघायला पाहिजे. अजूनही तुम्हाला ॲडिशनल सांगतो त्यामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बायको म्हणजे अर्धांगिनी मानलं जातं. बरोबर. कारण पण हेच आहे, एखाद्या मुलाचं लग्न करायचं आहे, तर ते बायकोची जागा मोकळी आहे, जागा स्पेस मोकळी आहे ना तिथं आता.
मग ती किती चांगल्या रीतीनं तुम्हाला भरता येईल तेवढं तुमचं लाईफ पुढे चांगलं होणार आहे. ओके. ज्या बायात लक्ष्मी आहे, स्वभावाने विनम्र आहे, संतती हुशार बुद्धिमान आहे, हम्म. लगेच कळतं पत्रिका बघितल्या या मुलीला होणारं संतती कुणाबरोबरही लग्न करू दे, बर 90% प्लस मार्क पडणारीच होणार. बर. लॉंग लाईफचीच संतती होणार. ओ. पण ते महत्वाचं आहे ना. बाकीचं काय बघते ते पण बघा ना. ज्या घरात आल्यानंतर घराचं पूर्ण वातावरण ती मुलगी बदलू शकते, आनंदानं राहून रिलेशनशिप बिल्टअप करू शकते, ते बघणं गरजेचं आहे. हम्म. तिला किती प्रॉस्पेरिटी मिळणार आहे लाईफमध्ये हम्म. ते बघणं गरजेचं आहे. बरोबर. हे सगळं जजमेंट आलं की अरे काय मस्त पत्रिका आहे. मला तर खूप आनंद होतो. अरे वा काय म्हटलं, या माणसाचं लग्न झालं की लाईफ बनणार आहे, असं माझ्या मनात भावना येऊन जाते. एकदम मस्त मुलगी मिळाली, बेस्ट मिळाली मुलगी, व्हेरी गुड, आता याचा संसार चांगला. ग्रेट. म्हणजे ते एक जे मला आनंद आहे ना, मी जे काय करतो लाईफ पूर्ण बदलण्याचं काम करतो, तेच माझ्यासाठी लाईफमध्ये सगळ्यात मोठा देवाचा आशीर्वाद मला देवाने दिले की या फील्डमध्ये आणून तेवढ्या परफेक्शनली मी काम करतो. प्रत्येकाचं असंच. हम्म. त्यामुळे लग्न करताना मुलीनं जर मुलाबरोबर लग्न करायचं असेल, त्या माणसाची प्रॉस्पेरिटी किती होणार आहे, तो त्या मुलीकडे बायकोवर रिस्पेक्ट देऊन रिलेशन ठेवणार आहे की नाही, त्या मुलाला संतती बिंत चांगली आहे की नाही आहे, हे संसारी जीवनाची आवड किती आहे, तो कुठल्या खूप मोठ्या प्रॉब्लेममधून फसणार आहे का, तो बँक करप्ट होणार आहे का, प्रॉपर्टी त्या नावावर राहणार आहे की नाही, ॲन्सेस्टर प्रॉपर्टी मिळणार आहे की नाही, आईवडिलांचे रिलेशन चांगले राहणार आहेत की नाही, संतती हुशार बुद्धिमान का बिंडोक संतती पैदा होणार आहे, हम्म. हे ऑटिझम बिटिझम असं का होऊ शकतं का, पण त्या मुलाला टेक्निकली मेडिकली स्पर्म क्वांटिटी कमी जास्त होते, मॉर्टिलिटी रेट कमी, अशी पत्रिका त्या मुलाच्या सध्या आता आहे का, हम्म. त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये संतान लवकर न होणं, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे का सिझेरियन होणार आहे, तिथंपर्यंत जातो मी. बापरे. त्यामुळे फिलिपिन ट्यूब ब्लॉक असणार आहे का PCOD का PCOS असणार आहे, तिथंपर्यंत जातो मी. म्हणजे सगळ्याच्या सगळा स्कॅनच करून टाकतो मी, काय काय प्रॉब्लेम येणार आहेत हम्म. हे सगळं बघून जर तुम्ही परफेक्ट करणार असाल, हम्म. काय राहिलं सांगा ना त्यामध्ये. बरोबर. आपण मेडिकल टर्ममध्ये पण मी घुसतो. बरं तुम्हाला आजार कुठला येणार आहे, ENTचा होणार आहे, काना घसरळा आहे, लेफ्ट पाय राईट पाय, डायजेशन, कावीळ होणार आहे, किडनी स्टोन येणार आहे, हार्ट अटॅक येणार आहे, काय काय होणार आहे हे सगळं कळतं. हम्म. हे पण लोकांना अगोदर सांगून टाकतो. हम्म. माझ्याकडे आला प्रत्येक लोकांनी सांगत असतो बरं का मी, त्याने विचारलेलं आहे तरी सांगतो, काळजी घ्या कावीळ होऊ शकते. हम्म. हो लहान असताना होऊन गेली, डावा पायाला फ्रॅक्चर, हो डावाला पाय फ्रॅक्चर झालं होतं माझ्या, स्वतःच सांगतात ते डायरेक्ट. हम्म. ENTचा प्रॉब्लेम, हो मला घशाचा त्रास आहे, हो कानाचा मला प्रॉब्लेम आलेला आहे, ऑपरेशन झालेलं आहे. डायरेक्ट दूध का दूध पाणी का पाणी होतं मी जेव्हा बोलतो त्यावेळेला लोकांचं काय होतं, एक विश्वास, अरे डॉक्टर पण नाही या तरी डायरेक्ट सांगितलं पायाचाच प्रॉब्लेम आहे, स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम आहे, मग डायजेशनचाच प्रॉब्लेम आहे, पाईल्सचा प्रॉब्लेम आहे, हीटचा प्रॉब्लेम आहे, ENTचा प्रॉब्लेम आहे, श्वास घ्यायला ब्रोंकायटिस होऊ शकतो, TB होऊ शकतो, हम्म. लिगामेंट होऊ शकतं, ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, मेजर ऑपरेशन झालेत का, हो 2 ऑपरेशन झालेत, स्वतःच सांगतात ते. बरोबर. हे जेव्हा असं समोरच्या व्यक्तीला त्यांनी काही न सांगता आपण सांगतो ना, तेव्हा तर अल्टिमेटली तो माणूस म्हणतो एकदम परफेक्ट आहे. हे बघण्याची ताकद तुम्ही जे म्हटलं ना पत्रिकेत, म्हणून जी मुलगी तुमच्यावर लग्न करणार आहे ह्यात किती पर्सेंटेज सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, हम्म. आणि जो मुलगा तुमच्यावर लग्न करणार आहे त्याला किती पॅकेज काय फरक पडत नाही आहे, किती पॅकेज, त्याला मुलंच होणार नसतील तर काय करणार, बरोबर. लहान वयात डेथ होणार असं काय करणार, कॅन्सर होणार असलं काय करणार, कॅन्सरचं म्हणजे कुठला कॅन्सर हे सांगू शकत नाही, पण ब्लड रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतो, हे त्यापर्यंत पण जाऊ शकतो. हम्म. जळणे, भाजणे, चटका बसणे, शॉक लागणे, मी म्हणतो जळलं भाजलं होतं, हो हो आता दूध पडलं होतं लहान असताना, मग डाग आहे, स्वतःच दाखवतात, बापरे. सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे ते एवढ्या लेवलला तुम्ही जेव्हा जाता ना, त्यावेळेला भीतीचा ऐकून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, माझ्याकडं जे काय बघायला येतात, कुणाकडे येतात, त्यांची काय इच्छा असते, हो माझ्या जीवनातला प्रॉब्लेम संपू दे करेक्ट आहे. आणि मला गाईडलाईन मिळू दे, हम्म. हेच काम लोकांनी करायला पाहिजे. एक बाई अशी झाली होती माझ्याकडं, तेव्हा याचं 49-50 होतं, ती म्हटली मला एका सांगितलं ज्योतिषाने की मी 49 वर्षी मरणार आहे. हम्म. 42ला सांगितलं. त्या बिचारा चांगला एस्टॅब्लिश बिझनेस त्यानं बंद करून ते अशी बारीक झाली होती. सर तुमचं नाव म्हणून ऐकली, मी काय अजून मेलेलं नाही, 49 वर्ष 50 चालू आहे. म्हटलं बाईचं वय 85 वर्ष वय आहे, तू मरणारच नाही एवढ्या लवकर. काहीही असतं चुकीच्या म्हणून guidance सगळ्या लोकांना मला एवढं सांगायचं आहे, जो ज्योतिषी तुम्हाला तुमच्या फ्युचर संबंधी मास्टर प्लॅन डिझाईन करून देतोय आणि राईट डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मदत करतो, हम्म. किंवा जीवनात कसं गेला तर तुम्ही सक्सेस तुम्हाला मिळेल या संबंधी बोलतो, तोच खरा ज्योतिषी. हम्म. असं मरणार बिरणार हे ते असं काय सांगायला लागलं, पुढचं काहीतरी भाकीत विचित्र करायला लागला
तर समजायचं आपण इथे काय कारण असताना वेगळ्या माणसाकडे आलोय, आपलं पुढचं आनंद घेऊन जायचं राहिला बाजूला, टेन्शन दुःखानं बाहेर जायचं आणि त्या मागं पळत बसायचं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ओके. की ज्योतिषशास्त्राकडे तुम्ही जेव्हा पत्रिका बघायला जाता किंवा ऐकता किंवा कशासाठी जातो आपण ते महत्त्वाचं आहे. आणि आमचं काय काम आहे किंवा स्पेशली माझं काय काम आहे, तुमचं संपूर्ण लाईफ डिझाईन करून द्यायचं आहे मला. दॅट इज सिम्पल वे. डिझाईन करून द्यायचं. लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय कसं डिझाईन करायचं ते पण करता येतं. शिक्षणासाठी काय केलं ते एक डिझाईन होतं. म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर लोकांना एवढं क्लिअरिटी तयार होते की माझ्या लाईफमध्ये पुढे आता माझी जर्नी कशी राहणार आहे आणि मी काय काय करायला पाहिजे. ओके. तो सेटल होऊन जातो. यस, हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं. असं कुठल्याही ज्योतिषाचं नॉर्मली सांगण्याचा आणि कन्सल्ट देण्याचा उद्देश असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला चांगलं गाईडलाईन लाईफ संबंधी मिळून त्याच्या पुढच्या मनातली भीती लाईफ संबंधी निघून जाऊन सक्सेसफुल होणाऱ्या लाईफमध्ये याची गॅरंटी त्या माणसाला कायम राहते. मंगळ पत्रिकेमध्ये असला तर खूप घाबरण्याची गरज नाही आहे, तुम्ही आता सांगितलं. मलाच मंगळ आहे. अच्छा, तुमच्या स्वतःच्या हार्ड कडक मंगळाचा माणूस. आता माझा मुलगा एवढा 26-27 वर्षाचा आहे, त्याचं पण लग्न झालं, तो पण वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहे, ऑल ओव्हर तो फिरतो, सगळं ओके. मंगळ असल्या कोणाला घाबरत नाही. तुला काय करायचं ते करून घे, मी घाबरत नाही. मी प्युअर आहे ना, मी परफेक्ट आहे, मी प्रामाणिक आहे ना, मी कुणाला घाबरणारच नाही. आणि मंगळ जो हार्ड असतो ना, तो माणूस कधी ॲसिडिटी असतो, कधी मरणाचा काय फरक पडत नाही. आणि प्रामाणिक असेल तो कधीच घाबरत नाही. तर मंगळाचा पॉझिटिव्ह पण पॉईंट आहे की ते चांगला व्यक्ती मंगळाला चांगल्या पद्धतीनं घेऊन जाऊन एक चांगलं लाईफ दुसऱ्यांचं घडवण्याचा प्रयत्न करू शकतो. मंगळा व्यतिरिक्त अजून कुठले दोष असतात लग्नाच्या याच्यात बाधा आणणारे? यालाच जोडून एक प्रश्न आहे, उपाय तापायांवर तुमचा किती विश्वास आहे? उपाय तापाय करून खरंच आपण लग्नाचा मार्ग सुकर करू शकतो का? बघा, आता इतक्या वेळ मंगळाचाच फक्त लग्नाशी काहीही संबंध नाही. विवाहाचं स्थान मी तुम्हाला बोललो, राहू केतूची पोझिशन चुकीची असेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. शनी रवी युती आहे तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. शनी मंगळ युती प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळेच ग्रह एका कोपऱ्यात सप्तमात सगळेच ग्रह बसले तर काय लग्न होणारच नाही, अवघडच होऊन जाईल, सगळं प्रॉब्लेमच येऊन जाईल. म्हणून नुसत्या मंगळावर नुसत्या याच्यावर काही सांगू शकत नाही. जजमेंट पूर्ण लावायला लागतं इथं. आता पंचमेश सप्तमेश षष्टेश अष्टमेश एकत्र आलं तर माणूस नपुसक असतो. फाटकन कळत. आता माझ्याच किस्सा सांगतो, लग्नासंबंधित सत्य परिस्थिती आहे. बघा, मी एक इंजिनियर आहे, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो. बरोबर. त्यामुळे मी काही गोष्टी डायरेक्ट सांगत असतो. हल्लीच्या ह्याच्यामध्ये पण ते इम्पॉर्टन्सचा प्रकार खूप वाढलेलाच आहे. ट्रू. आणि त्यांची आई आणि मुलगा आला होता, मी पत्रिका बघत होतो. पत्रिका डाऊट आला मला, अरे म्हटलं या माणसाचं काय वैवाहिक जीवनात इंटरेस्ट काय दिसत नाहीये. म्हटलं कधी पण लग्न बघतं का? बघा ना, 3 वर्ष झालं लग्न बघतोय, मला लग्न होतं. मुलगा इंजिनियर आहे बरं का, चांगलं पॅकेज आहे, शांत होता एकदम. आई पण एकदम शांत होती, वडील नव्हते त्याला. बसले, म्हणलं खूप बघितलं. त्याला म्हटलं, बाबा तुझं लग्नाचं मला काय खरं वाटत नाही, तुला स्त्रीबद्दल अट्रॅक्शन आहे की नाही ते मला पहिलं सांग. तो डायरेक्ट म्हणला मला पार्टनर आहे. स्ट्रेट गे टाईपची पत्रिका होती. त्या आईला माहिती होतं बरं का, तरी मला ते क्रॉस व्हेरिफाय करायला मला विचारत होते. म्हटलं मॅडम तुम्ही असं काय केलं, दिसते नाही इथं आता. नाही तरी मला वाटलं तुम्ही काहीतरी सांगून उपाय करून काय करत नाही. म्हटलं यायला काय करणार नाही, काय करू शकतो. म्हणजे किती टेस्ट असते एकदा खुर्चीवर बसून या गोष्टी करायची. अशा गोष्टी पण येत आहेत रनिंग कंडिशनला. ओके, मध्ये जजमेंट कळतं. काही लोकांना असं फोबिया असतो, नको कसं होईल, भीती वाटते. अशी भरपूर मुलं आहेत. मग आजपर्यंत संपर्कात आलेली नाही आहेत. काहीतरी बघून ते विचार मनात करत बसतात आणि मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम क्रिएट होतो. काय झालेलं नसतंच, पण मनातल्या विचारानं लग्नाला तयारच होत नाही. मग वडील म्हणतात मुलगा शिक्षण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पॅकेज, लग्नाला हाच म्हणत नाही. का लग्नाला हा म्हणत नाही मला कळतच नाही. पण त्याची पत्रिका बघतो मला कळतं काय नाही, त्याला घेऊन येते अशी बोलतो. मग माझं असं वेगळं काउन्सिलिंग चालू होतं. मग त्याला ते घेऊन होतात, आई वडिलांना बाहेर बसवतो. काय प्रॉब्लेम बाबा तुला, हे तुझं असं पत्रिके, तुझ्या पत्रिकेत मुलं बिलं होणार नाही असं काही नाही आहे. ही पत्रिका चांगली आहे, संतती हुशार बुद्धिमान आहे. तुझ्या मनात जे काय विचार येतात की लग्न करून मी वैवाहिक जीवन चांगलं जगेल का नाही, पार्टनरला सूट देऊ शकत, असं मनात जो फोबिया बसलाय तो पहिल्यांदा काढून टाका. तो मुलगा रडायला लागतो. पण त्याची म्हटलं मला हे कोणाला सांगायचं काय बोलायचं मला काय कळतच नव्हतं. तुम्ही मला खूप मला कॉन्फिडन्स दिला. तुझं लग्न सक्सेस करायची ताकद माझ्याकडे, मी सक्सेस करून देतो. डोक्यात काय विचार घ्यायचं नाही आजपासून. लगेच 3-4 महिन्यात लग्न पण झालं. हे पण पॉईंट महत्वाचे. बरोबर.
म्हणजे मला काउन्सिलिंगला मुलांना बोलून घेतो मी असं. हम्म. हे लिव्हिंगचं मध्ये बोलला किंवा अशा गोष्टी होतात ना, मला कधी कधी आईवडिलांना तर मुलांना किंवा मुलींना बोलून घ्यायला लागतं की ठीक आहे, अशा पद्धतीनं ते तयार होतात मग. ओके. कारण काय अशा गोष्टी सेन्सिटिव्ह असतात तर कोणाला बोलूच शकत नाही. करेक्ट. मुलींच्या बाबतीत पण असं होतं. एखाद्या मुलीचं असं होतं, मुलगी लग्न करायला तयार आहे, MS झाले, मुलगी त्या लग्न करायला तयार नाही, पत्रिका मुलगाच कळतं. हे जे अफेअर तुटलेले प्रॉब्लेम झाला त्याच झोनमध्ये अजून आहे ती. बरं. 3 वर्ष झाले त्या मुलानं लग्न केलं, आईवडिलांना बाहेर बसतो, बघा म्हटलं माझ्या असिस्टंट समोर असतात, कोण आहे, काय झालं, त्या लग्नाचा वैवाहिक जीवनाचा प्रॉब्लेम नाही म्हणतेच, बरं तुला इंटरेस्ट राहिलेलं नाही का, ठीक आहे, पण त्या जीवनात कोणी आलं होतं का पुढे, प्रेमयुग झालं त्यामुळे तो मला धक्का बसला, मला कळतं येतं, तुम्हाला काय ते खरं सांग. हो सर काय करू, असं झालं, हे झालं, ते झालं, त्या मुलाचं पण लग्न झालं, आता मला करायची इंटरेस्ट काय राहिलेली नाही, मला लग्न करायचं नाही. हे बघ म्हटलं, तुझं लग्न होणार आहे 100%, हे डॅम शुअर आहे, मला दिसतं येतं. काय तर चुकीचं डिसिजन, अजून कुठल्या चुकीच्या माणसाचं लग्न आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा मी सांगेल तर कर, मी सांगेल ते उपाय कर, त्याबद्दल पुढं जा, सक्सेसफुल करून द्यायची माझी गॅरंटी, तू काही काळजी करू नको. पण त्या अगोदर त्या मुलीचं नेचर कसं आहे, कशी बोलते, कशी राहते, कशी वागते, त्या जीवनात काय काय झालं आहे, काय नाही, त्याला कुठले आजार झालेत, ओव्हरऑल सगळं त्या मुलीला मी सांगून टाकतो, काय न विचारता. त्यामुळे एकदम विश्वास होतो, एवढं सगळं काय कसं कळालं, म्हणजे हे जे काय सांगतो ते बरोबर आहे, आता याच्याबरोबर जायला काय हरकत नाही. लग्न करतात मुलं, मुलांचं पण असं होतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, नुसतं पत्रिका आता याचा गुण मिळण्याचा काय संबंध आहे का, सांगा भाऊ. काहीच नाही. किती चिल्लर गोष्ट आहे ती. एवढं डेप्थमध्ये जाऊन जर माणूसचा विचार करायचा, पुढच्या माणसाचा विचार केला तरच होतं. आता या मुद्द्यात तुम्हाला विचारलं उपाय काय करायचे, येस. तो उपायाच्या पॉईंटमध्ये पण आपल्याला एखाद्या मुलीचं वैवाहिक जीवन 40% आहे, पण मी काय उपाय करून ते 70% पण नेऊ शकतो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. समजा तुम्ही आजारी पडला, ताप आला, ताप आल्यानंतर काय आता गप्प बसत नाही ना, हॉस्पिटलला जातो आपण, बरोबर. कुठला ताप आला काय आला बघून गोळ्या औषध घेतो, गोळ्या औषध घेतलं माणूस बरा होऊन जातो. जसं हे गोळ्या औषधं आपण देतात डॉक्टर, त्याचप्रमाणे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पण काय केलं तर कॉन्फिडन्स वाढेल, काय केलं तर त्याला लग्नाची इच्छा मनात जागृत होईल, ह्या सगळ्या गोष्टीचं आणि टिकेल कसं काय लग्न त्याचं, यासाठीचे वेगळे वेगळे उपाय आहेत. प्रत्नासंबंधी असतील, शांतीसंबंधी, जे काय आहेत ते माझ्या लेवलला मी आजपर्यंत एवढ्या 30 वर्षात हार्डंड उपाय आहेत म्हणतो मी, की मला डॅम शुअर माहिती आहे की हे केलं व्हायलाच पाहिजे. हे काय जमीन नवीन काय कळत नाही, एक्सपिरियन्स, हे असं कॉम्बिनेशन हे केलं की होणारच आहे, होतं. आता लग्नाच्या अपार्ट तुम्हाला अजून वेळ गोट कसं होऊ शकतं सांगतो मला. माझ्याकडे एक व्हाईस प्रेसिडेंट आले होते, 70 वर्ष वय त्यांचं, व्हिडिओ मॅट त्यांचा, व्हिडिओशिवाय काय बोलत नाही, पुराव्याशिवाय मी काही बोलत नसतो. त्यांचा मुलगा आहे US ला, सायंटिस्ट आहे, सून पण आहे सायंटिस्ट, मुलगा 10वीला आहे. आता लग्नाचा विषय नाही, पण सांगतो तुम्हाला कसं होतं ते. त्यांनी पत्रिका, त्यांना म्हटलं, त्याला सांगितलं माझं पत्रिका, मला नातवाची काळजीने पत्रिका दाखवायला आली, पत्रिका बघितली, तो मुलगा महिनाभर झाला शाळेलाच जात नाही. बरं. मग तिथं कसं लॉ खूप कडक आहे ना, आई वडिलांनाच पकडतात, मुलगा शाळेला काय येत नाही, आपल्याला काय नाही येतं काय, अटेंडन्स सगळं, तो लिगल प्रॉब्लेम झाला. मग त्यांना सांगितलं, मग काय मला पत्रिका घेऊन आले, ते त्यांच्या ओळखीत मला त्यांचं नाव, माझं नाव त्यांना माहिती होतं, पत्रिका भेटले, असंच एवढे उपाय करा म्हणून सांगितलं. त्यांनी उपाय चालू केले, म्हणजे इथं सकाळी 12 वाजता उपाय केले होते त्यांनी, दुसऱ्या दिवशी दुपारी त्याच वेळा 12 इंडियन टाईम तो तिकडं मुलगा शाळेला गेला होता. बरं. विदिन 12 आवर्स. त्यांनी 8 दिवसांनी मला येऊन सांगितलं, पंडित तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे मुलगा खरंच तिकडे शाळेला गेला, पण मला वाटलं की अचानक असाच गेला असेल, म्हणून 8 दिवस थांबलो आणि मुद्दाम सांगितलं तुम्हाला, आता एकदम परफेक्ट शाळेला जातो, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तो मुलगा आहे 12वी झाला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आहे आणि त्याला 10वीला 92% काय तर मार्क पडले. तसा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, आता इंजिनिअरिंग केलेलं. मुद्दा काय की उपायाने फरक पडतो का, पडतो. पण लग्नासाठी पण असंच आहे, उपायाने फरक पडतो का, पडतो. पण उपाय काय देणार आणि कोण देणार त्यावर महत्त्वाचं आहे, किती तुमचं त्यात परफेक्शन आहे उपायामध्ये, दॅट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे ते नक्की उपाय करून पुढे जाऊ शकतो. ओके. योग हा शब्द आम्ही कायम ऐकतो की हे लग्न केल्यानंतर की असा योग आहे. सिरियलमध्ये तर आम्ही फार इझिली ऐकतो की या दोघांचं लग्न झालं तर 4 महिन्यामध्ये नवरा मुलगा मरणार आहे, कारण त्याच्यात तो मृत्यू षडाष्टक योग आहे, काय भुकुट योग आहे. ते काय असतं नक्की? आता योगाची व्याख्या अजूनही तुम्हाला सांगतो. बरं. काय घोळ आहे ना याच्यामध्ये. आता 6वा गुरु आला, 8वा गुरु आणि 12वा गुरु आला की लग्नाचा योग नाही. बरं. कोण ठरवलं तुम्ही? बाकीच्या धर्मामध्ये काय लग्न करत नाहीत का, ते का मरतात का?
टेक्निकली विचार करा ना. त्यामुळे सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे, कुठलाही ब्राह्मण तुम्हाला म्हटला हे 6वा गुरु आहे, 12वा गुरु आहे, 8वा गुरु आहे, काही ऐकायचं नाही. चांगला टाईम बघायचं, डायरेक्ट लग्न करायचं. हा एक लॉकिंग लागतो. परत त्यानंतर तो भकुट दोष आला किंवा मृत्यू शराटक एक आला. हो. आता एखादी पत्रिका 2 मुलांची पत्रिका आहे, ह्या एकमेकांच्या राशी एक 6वी आणि 8वी एकमेकापासून आलं तर ते मृत्यू शराटक म्हणून समजतात. दोघातला एक मरतो. कोणी मला चॅलेंज देतो, 10 मुलामध्ये 10च्या 10 मृत्यू शराटक आहे आणि त्यांनी लग्न केलंय आणि त्यातले 2 मेलेत दाखवा फक्त, 1 मेला दाखवा फक्त मला. थोतांड आहे ते. किती वेळा मी टीव्हीला सगळीकडे बोललोय, काय बिनकारणात समोरच्या का ब्लॅकमेल झाला का होऊन जातो. बापरे मृत्यू शराटक, माझा मुलगा मरणार, मुलगी मरणार, लग्न कसं करायचं. अरे काहीतरी बोलताना विचार करा. परत एक नाडी दोष, एक वेगळा सब्जेक्ट आहे. सगळं लग्न झालं, बिचारे आई वडील दोघा मुलांचे आई वडील खुश असतात, चांगलं चाललंय, इतके वर्ष ओळखतोय, पत्रिका मी बघतो पत्रिका. मी सांगितलं नाही तर लग्न सक्सेसफुल होणार आहे, संतती होणार आहे, सगळं होणार आहे, तर काय प्रॉब्लेम याचा प्रश्नच येत नाही. नाही ह्यांना 4 लोकांना दाखवलं, ते म्हटले मृत्यू शराटकावर मरणार, ह्यांनी सांगितलं की संततीला अडचण, एक नाडी दोष आहे म्हणून संतती होणार नाही. सगळं थोतांड आहे. असं काही होत नाही. अगदी पत्रिकेमध्ये प्रथम स्थानात गुरु आहे आणि लाभस्थानात गुरु आहे, तर त्या मुलाला अतिशय उत्तम 80-90% मार्क असलेलीच संतती होते. आता किती मी नाडी दोष बिडू दे, काही असू दे, इथं सगळं क्लिअर झालं. मृत्यू शराटक आहे आणि मृत्यूष्टकाला कोणाचा मृत्यू होतो, हे सगळं पूर्ण चुकीचं आहे. तर ह्या गोष्टी भ्रामक गोष्टी आहेत ना, ह्या लोकांनी जगातनं काढून सोडल्या पाहिजे. योनी दोष आहे, भकुड दोष आहे, राक्षसगण, देवगण, मनुष्यगण, काय संबंध आहे. माणूस राक्षस असतो का? लावले ठीक आहे ते पूर्वीच्या काळात त्यांनी काय केलं, त्यांच्या संस्कृती म्हणत काय ते असेल. आताच्या विज्ञान वगैरेच्या पिढीमध्ये हे राक्षसगण, देवगण, एक तर 3च गण आहेत 140 कोटी लोक. विभागल्यानंतर कोण कोणावर लग्न, कोण मरणार आहे का, कोण राक्षस आहे, कोण मारतो का. एखादा माणूस तुळ राशीचा आहे आणि त्या माणसाला राक्षस गण आहे. आता तुळ राशीचा माणूस एकदम शांत असतो, त्यातनं कुठं राक्षस बाहेर येणार आहे. ट्रू. काहीतरी रिलेव्हंट, म्हणजे मला काय म्हणतं, ज्योतिषशास्त्राच्या पॉईंट ऑफ बोलताना ना थोडंसं डोक्याचा विचार करायला पाहिजे की मी काय स्टेटमेंट करतोय ते किती रिलायबल आहे बाबा. म्हणजे लोकांनी, जनतेला कळायला पाहिजे की हा जो माणूस स्टेटमेंट करतोय मृत्यू शराटक आहे म्हणून मरतोय म्हटलं, त्याला म्हणून उद्या दुकान बंद कर तुझं, बस झालं. स्ट्रेट आहे मी, डायरेक्ट आहे त्या मुद्द्यावर. कारण 35 वर्ष गाठलीत मी, बरोबर, 21 कंट्रीत फिरलोय, US मध्ये ऑफिस घेऊन बसलोय. मला कळतं तिथं काय CA BA CS वरच्या लेवलचे MS झाले लोकांच्या समोरच फेस करावं लागतं मला. असं सर्वसामान्य लोकांची फेस नाही करतात, टेक्निकली हार्ड लोक असतात, तुम्हाला 2 मिनिटात शब्दात पकडतात, हे असं काय आणि ती तसं काय. बरोबर. एवढं सोपं नाही ना. बाहेरच्या देशात जाऊन तुम्ही कामच नाही करू शकत. इंडियात तुम्ही कुठेही काम करू शकता, कारण लोक ऑलरेडी आध्यात्मिक आहे, सगळ्या गोष्टीला मानतात. बाहेरचे सगळे प्रॅक्टिकल लोक आहेत. बे एरिया जातो, सॅन फ्रान्सिस्को झालं, ह्युस्टन झालं, तो टोरंटो झाला, ओकविल झालं, सगळ्या अख्ख्या US मध्ये जातो. एकदा हाँगकाँगला पण जातो, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस, कुठे गेलो नाही. सगळीकडे क्लायंट बेस आहे 30 वर्षात माझा. जे 30 वर्षावर लग्न केले त्या मुलांची पण लग्न झाली, ते पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये 500 क्लायंट असे आहेत की त्यांची पत्रिका मीच बघून सांगेन. कितीतरी USला असे लोक आहेत. मीच लग्न ठरवलं, तर मी 9वीला असं सांगितलं मास्टर्स होणार, MS होणार आहे, गडबड करू नका, ह्याला इंजिनिअरिंगलाच घाला, ह्याला सायन्सलाच घाला. सायन्स होऊन इंजिनिअरिंग होऊन मास्टर्स बसलेले आहेत तिथे, लग्न बिग्न, त्यांचे प्रॉपर्टी पण वाचवणं करून दिलेत नाही. सो दिस इज एक्सपिरियन्स, व्हॉट आय एम टॉकिंग, दिस इज एक्सपिरियन्स. तर ॲक्च्युली हार्ड अँड एक्सपिरियन्स घेऊन लोकांना सक्सेस केला असेल ना, तर तो कॉन्फिडन्स आपोआप तुमच्यामध्ये येतो. लव्ह मॅरेज बद्दल मला बोलायचं आहे. मुलं आणि मुलींनी परस्पर त्यांचं लग्न ठरवलं. काही केसेस अशा पण आहेत की मुलाचा पण पत्रिकेवर विश्वास आहे, मुलीचा पण पत्रिकेवर विश्वास आहे. आधी ते लग्न ठरवतात आणि जेव्हा आता घरी सांगण्याची वेळ येते तेव्हा ते क्रॉस चेक म्हणून पत्रिका बघायला जातात आणि मग कळतं की आपल्या दोघांची कम्पॅटेबिलिटी नाही आहे, आपण लग्न करूया नको असं पत्रिका सांगते, पण तरी त्यांना लग्न करायचंच आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगा? मुद्दा एकच येतो, माझ्याकडे महिन्यातनं मी 5-6 लव्ह मॅरेज लावतोच. पत्रिका भेटले कळतं मला. मी त्यांना काय विचारतो, पहिलं तुम्ही मॅच्युअर्ड आहे की नाही, दोघं जॉब करते का, दोघं 12वीला असताना म्हणणार तर लव्ह मॅरेज करा असं नाही होऊ शकत ना. दोघं पण कमवत आहे, दोघं पण सेटल्ड आहे. पत्रिका बघितल्यानंतर लक्षात येतं की मला काय म्हटलो, पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन परत मी करतो तिथं, की या माणसाचं वैवाहिक जीवन 60% सक्सेसफुल आहे, याचं पण 60% सक्सेसफुल आहे. पण तुम्ही काही काळजी नका, बिंदास लग्न करा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही.
तुमच्या आईवडिलांना माझ्याकडे घेऊन या, मी काय बोलायचं त्यांच्याशी बोलतो. ओके. आणि कुठला ज्योतिषी नाही म्हणत त्याला पण इकडे घेऊन या, त्याला पण मी समजून सांगतो काय कसं सक्सेस होईल ते. हम्म, पुढे 10-12 लोक घेऊन या, काय फरक पडत नाही. हम्म, कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. पण ते खरंच मनापासून प्रेम करतायत. बरोबर. आणि पत्रिका पण चांगलं सांगते की दोघांचं वैवाहिक जीवन चांगलं आहे, संततसुख चांगलं आहे, स्वभाव दोघांचे परफेक्ट पत्रिकेवर मॅच होत आहे, लॉंग लाईफ जाऊ शकतात, संतती होणार आहे, फायनान्शियल प्रॉस्पेरिटी असणार आहे. हे सगळं बघूनच मी सांगतो ना, अंदाजपंची सांगत नाही ना. बरोबर. एखादा असा असतो, एखादा मंगळाचा असतो आणि दुसरा नॉन मांगलिक असतो. दोघंही मंगळा असतात ना, लग्न करायचं असतं. मी अगोदर वॉर्निंग देतो, हम्म, तुमच्या दोघांच्या हा माणूस चिडतोय, माहिती की नाही चिडतोय, चिडतोय की नाही, हो चिडतो. हे सहन होणार आहे का? नंतर आईवडिलांकडे जायचा प्रश्न नाही. हम्म, हे सहन होणार असं तर लग्न करायचं. हे असंच आहे तुमचं. मी उपाय देतो. काय वाटते सक्सेस पण होऊ शकतं, पण काही रूल्स रेग्युलेशन तुम्हाला तुमच्या लेवलला पाळायला लागतं. हम्म, हम्म, असं म्हणत नाही की आईवडिलांना पिक्चरमध्ये घ्यायलाच नाही पाहिजे. आईवडिलांनी मुलाला जन्म देऊन आपल्या भारतीय चांगलंच व्हायला पाहिजे म्हणून ते प्रयत्न करतात ना. पण जे आईवडील प्रयत्न करतात ना, ते गुणमेलनावर प्रयत्न करतात, ह्याच्यासाठी एवढा मोठा आक्षेप आहे. ते पहिला बंद करा. दोघं नवरा बायको आहेत, लग्न करणार आहेत, तर ते आणि एक्सपर्ट ज्योतिषीला दाखवायला पाहिजे. हो काय मला म्हणजे इतका त्रास होतो ना, मला सांगतो मला, मी दररोजचा आता माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लोक असे येतात ना माझ्या लव्ह मॅरेज करणारे, की मी 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 ठरवलेलं असतं लग्न. अनेक वेळा असं होतं, तुमचे पत्रे कोण राहिला, तुमच्या भावाचं लग्न, मी येस म्हटलेलं आहे, मुलगी पण येस म्हटलेलं आहे. 10 ठिकाणी गेलं, मृत्यू असं होणार आहे, तसं होणार आहे, करू नका, करून एक नाही 10 लोक एकच रिपीट करतात. नॉलेज आहे का नाही तुम्हाला? हम्म, मी कोण म्हणतो तुम्हाला लग्न तुटणार आहे, त्यांना इकडे घेऊन या, हम्म, किंवा त्यांना माझं नाव सांगा म्हणतो. ते पंडित शिवकुमारांनी बघितलेलं आहे आणि त्यांनी एक म्हणून सांगितले, लग्न तुटायचा काही संबंध येत नाही. डायरेक्ट म्हणजे मी माझ्या क्लायंटलाच सांगतो आणि आज मी पॉडकास्टवर सांगतो हे. मी ज्या ठिकाणी लग्न ठरवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणी जर म्हणत असेल की लग्न तुटणार आहे किंवा जुळणार नाही तर माझ्याकडे घेऊन या, मी बोलायचं ते बोलतो, डायरेक्टच बोलतो. अनेक वेळा आता असं हल्लं असं पण चाललंय, 2-3 क्लायंटचं असं पण चाललंय. म्हणजे मी सांगितलं होतं करा म्हणून आणि त्यांनी सांगितलं की करू नका दोघांच्या. हम्म, त्यांना म्हटलं एकच उद्या पंडित शिवकुमारांनी अप्रूव्ह केलेलं आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे? ते म्हटले पंडितजीने सांगितलं ठीक आहे मग करा, काय प्रॉब्लेम नाही. ओके. सत्य परिस्थिती आहे. बरोबर. पण काही लोकांना पण कळतं ना, एवढ्या लेवलला मास्टर लेवलला पोहोचलेला आहे माणूस, एवढा सगळं परफेक्शनमध्ये काम करतो, तर ठीक आहे आपण आज 900 आहे, आपण आज सुरुवात झालेली आहे, तर जास्त पडायला आहेत गरज हम्म. नाही. तुम्ही वास्तुशास्त्र एक्सपर्ट पण आहात, तर वास्तुशास्त्र आणि लग्न या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या घरात लग्नाबद्दलची चर्चा सुरू झाली मुलाचं मुलीचं, तर ते शेवटी एका वास्तूत सगळे एकत्र राहत आहेत, तर त्या वास्तूत असणारे दोष त्या लग्न ठरण्याच्या प्रक्रियेवर बाधक असू शकतात का? यस, हा पण एक चांगला प्रश्न आहे. पत्रिका चांगली आहे, सगळं चांगली आहे आणि त्या वास्तूमध्ये काही दोष असतील तर मुलगी आता हैदराबादला काम करते, चांगला जॉब करते तिकडं, लग्नाचं काम चालू आहे तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घराचं एंट्री नैऋत्यला आहे, साऊथ वेस्टला एंट्रन्स आहे. सो अगेन चांगले चांगले स्थळं येणं की स्थळ येतात तुटणं किंवा फायनान्शियल अरेंजमेंट तुम्ही करायला आता लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या लग्नात त्यामध्ये अडथळे येणं, रिलेशनशिप बिल्टअप न होणं, किंवा घरामध्ये सारखं आजारपण असणं, असं करून ते एक पर्सेंटेज आहे वास्तुशास्त्र पर्सेंटेज, मिनिमम एक 50% वास्तूचं पर्सेंटेज असायला पाहिजे की ज्यामुळे ते दोष आपण घालून त्या ठिकाणी एनर्जी लेवल चांगली करून आपण पुढे पॉझिटिव्ह जाऊ शकतो. आता हे दोष कसे काढू शकतो वास्तूचे ते पण महत्त्वाचं आहे. गेली 35 वर्ष फील्डमध्ये मी आहे. पूर्वी ते पिरॅमिड बिरॅमिड वापरायचे सगळे तुम्हाला माहिती आहेत, प्लास्टिकचे पिरॅमिड वापरायचे सगळं थोतांड आहे. मी पूर्वीच अनेक वेळा टी व्हीला पण सांगितलेलं आहे की इजिप्तनं एवढं मोठं पिरॅमिड लावलं, इजिप्त सगळं चांगलं झालेलं, तुमच्या घरात लावून काय होणार आहे? ते टोटल रॉंग. इंजिनियर म्हणून ते विचार करतो मी. बाहेरच्या देशात कोणी पिरॅमिडला व्हॅल्यू पण देत नाही. तर म्हणजे काय असलं कसं काय? भारतीय संस्कृती ऋषीमुनींनी चालू केली आणि तुम्ही त्याच्यावर मोठे सायंटिस्ट पिरॅमिड लावणार आहे. ज्यांनी वास्तुशास्त्र काढलं त्यांना माहीत होतं का पिरॅमिड लावला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, त्यांनी पिरॅमिडच काढले असते ना. तर वास्तुशास्त्राचा अभ्यास करून 1992 पासून 2014ला मी कॉपीरायटेड 24 प्रोडक्ट गायत्री मंत्र आधारित काढले. ते पाईनवूडमध्ये करून कारखाना आहे माझा. आतापर्यंत 24-25 कंट्रीजमध्ये प्रोजेक्ट घेत जातात. ॲमेझॉनवर पण आहेत. त्याचं इनॉग्रेशन लॉस एंजल्सला 2015ला इनॉग्रेशन मी त्या वास्तू प्रोडक्टचं केलेलं आहे. त्याचं सगळं टेक्निकल ॲनालिटिक्स सगळं बघून लंडनच्या लॅबमध्ये त्याचं बायोफिल्ड ॲनालिसिस, केरलिन फोटोग्राफीवर एनर्जी लेवल कसं फ्लो होतो त्याचं एक स्टॅम्प मारून घेतलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिलिटरीचं कॉपीराईट आहे, डिझाईन रजिस्ट्रेशन आहे आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे. अख्ख्या भारतात एक पण माणूस माझ्या वास्तू प्रोडक्टचा कॉपी करू शकत नाही आणि सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत. शेकडो व्हिडिओ माझे असे आहेत की कुठला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला काय प्रोडक्ट लावले की ते प्रोडक्ट लावल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ माझे शेकडो आहेत. लग्नासंबंधी असतील,
टॉयलेट बाथरूम संबंधी असतील किंवा पैसा घरात न टिकण्यासंबंधी असतील. असे बरेच आहेत की बॉटम लाईन काय, वास्तुदोष असतोच. आपण काय याचं पूर्ण 100% वास्तू राहत नसतो. त्या त्या घरामध्ये वास्तुशास्त्रावर एनर्जी लेवल पॉझिटिव्ह केली 100% रिझल्ट मिळतो. आणि लग्नासाठी पण तुमचं घर चांगलं असणं गरजेचं आहे. नसेल तर माझ्या ऑफिसला कॉल करून तुम्ही काय ते चार्ट पाठवून काय प्रोडक्ट घेऊन वापरून एनर्जी लेवल चांगली तुम्ही करू शकता. ओके. पुढचा महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे. आता गुण बाजूला ठेवूया आपण. पत्रिका जुळती आहे, खूप चांगली जुळती आहे, पण तरी घटस्फोट झालेत आणि एखाद्यांच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचा योग आहे, पण तरी लग्न खूप चांगलं टिकलं आहे पुढे. तर मग अशा वेळी काय म्हणजे असं का बरं होत असेल? कुठल्या गोष्टींचं वेटेज त्याच्यात जास्त असेल? सिंपल गोष्ट आहे. ज्या माणसाने पत्रिका जुळे म्हणून सांगितलेलं आहे त्या माणसाला त्या ज्योतिषातलं काय कळत नाही. ओके. 0 नॉलेज. काहीतरी बघून लग्न करा म्हणून सांगितलं तुटणारच की. मग नॉलेज नाही तर काय करणार. त्यामुळे अनेक आज तुम्ही म्हणता ते व्हॅलिड क्वेश्चन आहे. हा, गुण जुळत नाही तरी मी लग्न लावलं, सक्सेसफुल व्हायला पाहिजे, नाही झालं नाही. आता तुझं नॉलेजच नाही तर काय करणार. नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, तुम्ही दुसरं काय म्हणलं विचारलं की पत्रिका जुळत नव्हती आणि तरी लग्न केलंय. असे मी हजारोनं लावलेत, 1-2 नाही, शेकडो नाही, हजारो म्हणतो. 1 लाखात पण गेले असतील मला माहीत नाही, कारण 10 लाखाच्या वर पत्रिका अशाच बघितलेत मी. बरं. ओके. दररोज 100 बघतो आणि बाकीचा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. रात्रंदिवस बघतच असतो मी, सगळं कोळून गेलोय मी. त्यामुळं पत्रिका जुळत नाहीत आणि मी लग्न लावलंय आणि व्यवस्थित आहे असे व्हिडिओ माझ्याकडे भरपूर आहेत. बरं. एखाद्याला मंगळ नाही आहे, कडक मंगळ आहे, सगळ्या ज्योतिषाने सांगितलं करू नका करू नका करू नका. ते लव्ह मॅरेज होतं, करू नका म्हटलं बिंदास कर, काय नाही होणार, बिंदास केलं. त्यांना एक मुलगा एक मुलगी मस्त व्हिडिओ आहे त्यांचा माझ्याकडे. व्हिडिओच आहे, विदाऊट पुरावा मी बोलतच नाही. पण मग हे होतं कसं काय असं? कारण पत्रिका जर सांगते की नाही आहे शक्य, पण तरी तुम्ही म्हटले की कर, मग तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगता? माझं नॉलेज आहे ना. ओके. तेवढंच मला समोरच्या असं काय करणार. कळलं का तुम्हाला? नॉलेज आहे, नॉलेजवर डिपेंड आहे ना. नॉलेजला मी कसं काय काउंट करू शकणार आहे. करेक्ट. समोरच्याची बुद्धी किती चांगली आहे, ब्रिलियंट किती आहे, तो कसा अनालिसिस करतो, कुठल्या वेनं जातो ते बघणं गरजेचं आहे. मी रोबोटिक सेक्शनमध्ये ॲज अ मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून काम केले. ऑइल हायड्रॉलिक, वॉटर हायड्रॉलिक, न्यूमॅटिक्सला एक्सपर्ट होतो. माझ्या 43 अनेक इंजिनियर माझ्या हाताखाली कामाला होतो. तेव्हा पण हे करायचं बिझनेस मी. व्हॉट इज द बेसिक रूट कॉज, हे आम्हाला इंजिनियरला शिकवलेलं पॉईंट आहे मेंटेनन्सचा. व्हॉट इज बेसिक रूट कॉज, बेसिक रूट कॉज पहिला क्लिअर करा. सो हे माझं क्लिअरिटीचं माइंड आहे ना, की पत्रिका कशी आहे काय नाही, खोलात घुसायचं नाही, अभ्यास करून मग बोलायचं. तो खोलात घुसत नाही. एखाद्या माणसाला वाटत असेल माझं नॉलेज खूप भारी आहे आणि मी सांगितले खरं होणारच असं त्याला वाटतंय, पण त्याला नॉलेज नसेलच तर असा घोळ होणारच ना. बरोबर. शेवटी एक्सपिरियन्स हा एखादा विचार करा तुम्ही. एखाद्या फील्डमधला, फर्निचरच्या फील्डमधला माणूस घेऊ आपण. त्या माणसाने 40 वर्ष फर्निचरचं काम केलंय आणि आता 4 वर्ष फर्निचरचं काम केलंय. फरक असेल का नाही? 100%. मग त्याला तो डिफीट करू शकतो, त्याला तो म्हणू शकतो माझ्या तुझ्याशी भारी बांधव म्हणू शकतो का? म्हणूच शकत नाही. बरोबर. तुमचं लाईफ आहे ना, हे लाईफमध्ये किती तुम्ही आणि काय एकाच प्रोसेसवर काम करतो ना. मी माझ्याच फील्डमध्ये काम करतो, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र. त्या अंकशास्त्रावर पण येतो मी आता हे तुमचं क्लिअर झालं. मगाशी प्रश्न उत्तर दिलं. अंकशास्त्रावर येतो. अंकशास्त्राचं आणि लग्नाचं पण काय संबंध नाहीये. बरं. एवढं ते अंकशास्त्रवाले बघतो ते याच्यावर युट्यूबवर मी आपका अंक ये है वो ऐसा करो ऐसा करो. भाग्यांक हे बघा, कुठं बघा, लग्नासाठी बघू नका हो. तुमच्या पत्रिकेत डायरेक्ट दिसते डायव्हर्स होणार आहे. काय करणार अंकशास्त्र घेऊन तुम्ही? काय नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. अंकशास्त्र कुठं वापरलं पाहिजे? स्वतः मी अंकशास्त्र तज्ज्ञच आहे. ब्रँड एस्टॅब्लिश करायचं ना, मग अंकशास्त्र वापरा. तुम्हाला कंपनीचं नाव द्यायचंय, त्याची काय कुंडली तयार झालेली नाहीये. बरोबर. वापरा. कंपनीचं नाव टाकायचंय, वापरा अंकशास्त्र. दॅट इज परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुमची पत्रिका तयार झाली आणि मला दिसतंय की या माणसाला व्यवसायात यश 100% नाही. जगातला कुठलाही न्यूमरॉलॉजिस्ट काहीच करू शकत नाही. ओके. कारण पत्रिके सरळ दिसते ना, तिथे बेस पत्रिका आहे, बेस पत्रिका आहे, सरळ दिसते की घटस्फोटाची पत्रिका आहे. अंकशास्त्रात काय वाटेल ते करा, होऊ शकत नाही. ते एनर्जी लेवल बॅलन्स पत्रिकेतून तुम्ही करू शकत नाही. एखाद्या माणसाच्या पत्रिकेमध्ये घटस्फोट समजा 30% पत्रिका चांगली आहे लग्नासाठी, दुसऱ्या माणसाची पत्रिका लग्नासाठी पण 30% चांगली आहे, म्हणजे ते फेल होणारच आहेत. बरोबर आहे. मग तुमचे अंक 6 असू दे,
8 असू दे, 7 असू दे, काय करणार? अरे 7 कम्पेअर बिंदास करा. अरे पण पर्सेंटेज कमी आहे ना इथे. हम्म. ते कोण जज करणार? म्हणून लग्नासाठी अंकशास्त्राचा नियम कधी घ्यायचा नाही. हम्म. ते घरासाठी हे 4 नंबरचं घर आहे, 13 नंबरचं घर आहे, हे घेऊन काय थोथंडे, काही संबंध नाही आहे. ते उगाच काय सुपरस्टिशियस झालेत काय? काही संबंध नाही. 4 वर्ष 4 नंबर असल्या माणसाने काय जगायचं नाही का मग? हम्म. का 13 नंबरचा माणूस होता तर डिटोट करून घ्यायचं का लाईफ? बरोबर. 8 नंबरचा 17 नंबरचा माणूस तर काय टेन्शनमध्ये असतो. हम्म. तो म्हणते काय 8 नंबर आहे, शनीच आहे, माझं काही चांगलं होणार नाही. अरे व्हॉट इज डुईंग? यू आर डुईंग द निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन. निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन करताय तुम्ही ना. बरोबर. सो अंकशास्त्राचा पण लग्नाची डायट काय संबंध नाही, ते पण मला सांगायचं तुम्हाला. हम्म. तो पण एक महत्त्वाचा पॉईंट होता. फार बरं केलं, मी विसरलो होतो तो प्रश्न विचारायचा. ओके. पूर्वी असं होतं की जे खूप अभ्यास असणारे ज्योतिषी साधना वगैरे करून जे हे करायचे, तुमच्यासारखे अनुभवी आत्ताच्या काळातले, त्यांच्याकडे लोक 8-8, 10-10 दिवस वेट करायचे आणि मग नंबर लागायचा. तुमच्याकडे पण अनुभव असेल की तुमच्याकडे खूप वेटिंग असेल, इतर देशांमध्ये तुमचे क्लायंट तुमची वाट बघत असतील. पण आजकाल इतकं सोपं झालं आहे लोकांना की एक ॲप डाउनलोड करतात, त्याच्यावर माहिती टाकतात, त्या मुलीची पण माहिती टाकतो तो मुलगा, आणि एंटर केलं की पुढच्या 4थ्या सेकंदाला सगळा रिझल्ट आलेला असतो. या ॲपवर किती डिपेंडंट राहायला पाहिजे आणि ते किती खरं असतं? थोतांड आहे, काय नाही. ओके. इथे यंग मुलं हे 25-26 ज्योतिषाचार्य, मला किती वेळा येतं अष्टोषध मी आजाव हे म्हटलं नाही जाणार मी. काय संबंध आहे? ज्याला गरज तो माझ्याकडे येईल. हम्म. मी ऑनलाईन बिलाईन पण बघत नाही. बरोबर. ऑनलाईन बाहेरच्या देशातलं बघतो मी. हां. इथनं म्हटलं ऑनलाईन बघा, नाही बघत. खूप आजारी आहे, हम्म. म्हातारे जाऊ शकत नाही आहेत, ॲक्सिडेंट झाला आहे, तर खूप क्रिटिकल मग बघतो मी, कारण दॅट इज माय सर्व्हिस. हम्म. पण डायरेक्ट समोरासमोर बसल्याशिवाय मी कुणाला ऑनलाईन बघतच नाही मॅडम, बरोबर. नाही बघत. हम्म. आणि हे ऑनलाईन कन्सल्टन्सी देणार. हम्म. हो, तो माणूस कसा आहे, कुठनं आला आहे, काय नॉलेज आहे, त्याचं ओव्हरऑल व्होकॅब्युलरी कशी आहे, फिटनेस कसं आहे, बोलतोय कसं, धार कशी आहे बोलायची, कॉन्फिडन्स लेवल काय, काहीच माहीत नाही. कसं काय बघता तुम्ही असं? हम्म. हे गुणमेलनाचं ते येतं ना चार्ट, चार्ट तो आणि तो एकच आहे. बरोबर. इकडचा कॉपी पेस्ट केलाय तिकडे. अल्गोरिदम मध्ये टाकलाय बघ. हा इकडचाच कॉपी तिकडे केलाय. ते मॅट्रिमोनी साईडमध्ये असतं बघा, कितनी गुण ब्लॅक रंगाचे येते, ते गुण इतना गुण आहे. एक नंबर थोतांड आहे ते. तर त्या नादाला कोणी लागूच नका, कारण इकडचं तिकडं कॉपी पेस्ट आहे. बरोबर. एक नाव टाकलं, सगळं टाकलं की दाखवते आहे ताबडतोब तुम्हाला तिथे. एक महत्त्वाचा सर प्रश्न असा अजून आहे की ना, आजकाल ज्योतिषी बनण्यासाठी एक 6 महिन्याचे, 3 महिन्याचे, वर्षभराचे खूप कोर्सेस आलेले आहेत की हा कोर्स व्हा, मग परीक्षा द्या, पास व्हा आणि तुम्ही झाले ज्योतिषी. आता तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, कायद्यात तुम्ही कुठे अडकू शकत नाही. पण लोकांनी अशा ज्योतिषांकडे जावं का? बघा, मुद्दा काय, त्या माणसाचा अभ्यास किती आहे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. पण वर्षभरात असा किती अभ्यास करणार नाहीच होतो? नाहीच होऊ शकत. 5 वर्ष पण होऊ नाही शकत. काहीच इतकं मी deep- सारखं एक जजमेंट सांगू का तुम्हाला रात्रंदिवस अभ्यास करून सगळं करून, म्हणजे अभ्यास करून काही नाही, नुसतं वाचलं ठीक आहे. हम्म. लगेच प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे. हम्म. आणि कुठल्याही दिवसानं कमीत कमी 4-5 वर्ष सर्व्हिस, फ्री सर्व्हिस हम्म. बघून त्याला जजमेंट यायला पाहिजे. मी सांगतो ते बरं आहे, त्यातला जो आनंद असतो ना तो वेगळा असतो. बरोबर. मग त्या कॉन्फिडन्सने पुढे गेला तरच ते सक्सेस होऊ शकतं. खरं फक्त बिझनेस करायचा म्हणून ज्योतिषशास्त्रपणा करत गेला तर सगळं रॉंग वेनी सगळं जर नॉलेज असताना बोलत गेला, त्याचा इफेक्ट समाजावर हा वाईट होऊ शकतो. म्हणून क्रॅश कोर्स किती करणं. आता सारे एक जमले तुम्हाला तुम्ही, एखादा डिप्लोमा झालेला माणूस आहे, डिप्लोमावरून बाहेर पडला, आता त्याला कितीचा पगार लागतो, किती त्याला पेमेंट मिळणार आहे? 5-10 हजार पेमेंट मिळणार आहे. पण डिप्लोमा झालेला माणूस आहे, त्या माणसानं 30 वर्ष काम केलंय, तो एव्हीपी व्हाईस प्रेसिडेंट लेवलला आहे. बरोबर. हाऊ मच इज गेटिंग? ही माइट गेट 18 अप्रॉक्सिमेट 10-12 लाख मिळतो. 100%. दोघं पण ते शिकलेत ना. मग ह्याला एवढा कमी पगार आहे आणि त्याला एवढा जास्त का पगार आहे? अनुभव. कारण अनुभव आहे. ट्रू आहे. हे सिम्पल सांगितलं, हे शिक्षणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं. म्हणून ज्योतिषशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार जरी केलं तर त्या माणसाचा 30-35 वर्ष एक्सपिरियन्स आहे का बाबा? रेफरन्स जे आले ते तुम्हाला खरंच रिझल्ट मिळाला, रेफरन्स आहेत का बाबा? हे पण तेवढेच महत्वाचे आहे. आणि जर कर्मा चांगला असेल ना मागच्या जन्माचं, तर 10 वर्षामध्ये पण तो मजबूत पकड घेऊ शकतो. नुसतं प्रोफेशन करायचं म्हणून केलं, ज्योतिषशास्त्र हे एक प्रोफेशन होऊ शकत नाही. ते तुमचं आतलं इंटरनल अर्ज आहे, की काय म्हणू, त्याचं एक पॅशन आहे, की मी इंजिनियर असताना लिमिटेड कंपनीतला जॉब सोडून मी या फील्डमध्ये आलो. मला माहिती हेच करायचं आहे, एका कंपनीसाठी मला काम करायचं नाही. लिमिटेड कंपनी असताना मी जॉब सोडला. मी जॉब सोडला, 3 महिने घरात सांगितलं म्हणून जॉब सोडला होता म्हणून. डायरेक्टच चालू केलं होतं मी स्ट्रेट. शेवटी काय, तुम्हाला आतून पॅशन पाहिजे, लोकांचं समाज चांगलं करणार आहे, तरच तुम्ही ते पुढे शकता. ते तुम्हाला म्हणजे मिनिमम टाईममध्ये शिकून काय करत असेल तर नॉट पॉसिबल. शिक्षण तर त्याबरोबर तुमचं एक्सपिरियन्स प्रॅक्टिकला खूप मोठा लागतो, तरच तुम्हाला
बरोबर. लोकांना आणि समाजाला न्याय देता येतो. असं असू शकतं सर की 2 व्यक्ती आहेत, एकाच साली, एकाच महिन्यात, एकाच दिवशी आणि एकाच वेळेला जन्मलेत, पण तरी त्यांची पत्रिका वेगळी असू शकते की ती सेम असू शकते. एकाच झटक्यात असं एकच सेकंदाला कोण लागून येत नसतं. बरोबर. ओके. कळलं काय? पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आता हा वेगळा मुद्दा आहे ज्योतिषाचा, ओके. म्हणून तुम्हाला ओके. बोलतो. येस. जुळे भाऊ बहीण. हां. आता फिलिपिन ट्यूब वेगळ्या ट्यूबमध्ये असतील ना, लाईफ वेगळं असतं. जुळं. बरं. ओके. एकाच ट्यूबमध्ये जन्माला थोडं ह्याला काय झालं की त्याला जरा काहीतरी होतं लगेच. ओके. असं म्हणून होतं. आमच्या टीममधली एक आहे, तिला जुळा भाऊ आहे. हां. मग ते होतं. पण काय होतं, समजा एखादा जन्म, पत्रिका दोघांच्या सेम असतात हां. हं. दोघांच्या पत्रिका सेम असतात. हं. पण काय असतं, एका झटक्यात 2 कसे बाहेर येतील. हं. स्टेप बाय स्टेप येईल ना. बरोबर. एक आला तर तो 4-5 मिनिटांना डॉक्टरला वेळ नको तेवढा काढायला. बरोबर. ते 4-5 मिनिटं जरा मागं पुढं होतं. हं. तेवढा वेळ झाला ना, इथं तुमची 4 मिनिटं झालेत हो. हं. पण 4 मिनिटात गुरु तिकडनं तिकडे पोहोचलाय ना. ट्रू. हं. महादशा, अंतर्दशा तुम्ही 1 मिनिटाचा जरी वेळ गेला, हं. तर महादशा, अंतर्दशा जे आम्ही टेक्निकल कॅल्क्युलेशन करतो, त्यामध्ये 12 ते 15 दिवसाचा फरक येतो. बरं. स्ट्रेट वे. हं. त्यामुळे बरेच जे तुम्ही बघाल ना, एक डॉक्टर होतो, एक इंजिनियर होतो. एकाला बुद्धी नसते, खूप हुशारच असतो. हं. एका डायव्हर्स एका चांगलाच होतो. हं. नो. अजून हाईड कर्मा करतात. ते बरोबर आहे. हं. कर्मा तर आहे म्हणून तुम्ही जन्मात तुम्ही आलाय, पण अलॉंग विथ दॅट कर्मा टाइम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हं. ते 1-2 मिनिटाच्या फरकानं खूप मोठा फरक पडतो. ओके. आणि मी शोधून काढलंय बसून. मला पण तो क्वेश्चन होता. हं. हं. 2012-13लाच क्वेश्चनचं आन्सर शोधून काढलं की असं का होतं. ओके. सगळा पूर्ण अभ्यास केल्यावर, ग्रहांचं डिग्री काढल्यावर कळलं. हं. किती डिग्रीला कुठला ग्रह कसा हल्लेला आहे, त्यांचं एकत्रीकरण झालंय, लांब गेले, दृष्टी कशी पडते. खूप मोठा सब्जेक्ट आहे तो. बरोबर. त्यामुळे ते R&D केलं, कळलं की का असं होतं. आणि आय एम सॅटिस्फाईड. ओके. मला सॅटिस्फाईड असणं गरजेचं आहे ना, लोकांना सांगण्या अगोदर. True. मीच कन्व्हिन्स नाही केलं माझ्या विज्ञानाबद्दल, हं. तो लोकांना मी काय तोंड देणार. तो हं. मी विषय काढून तो पण क्लिअर केलाय. येस. खूप वास्ट विषय ॲक्च्युली. मला वाटतं की याच्या संदर्भात पुन्हा आपण कधीतरी भेटलं पाहिजे पॉडकास्टला. येस. येस. आज लग्न याच्यावर आपण स्टिक बरोबर, राहूया. बरोबर. ओके. शेवटच्या भागाकडे येतोय सर आपण. तुम्ही इतक्या पत्रिका बघतात, अनेक मुलं तुमच्यापाशी येऊन मोकळे होत असतील, मुली सांगत असतील समस्या. याचा अर्थ तुम्ही कुठे ना कुठे काउन्सिलर पण आता झालेलेच असाल. काउन्सिलर व्हायलाच लागतं. येस. सायकॉलॉजी पण तुम्ही अभ्यासत असाल. ठीक आहे. ज्योतिषशास्त्र, पत्रिका हे सगळे एकीकडे. पण जर ज्योतिषशास्त्रात जे आपण पत्रिका बघतो, तर पत्रिकेव्यतिरिक्त पण कम्पॅटिबिलिटी बघण्यासाठी त्या मुलांनी मुलींनी काय काय समोरच्यातला विचार केला पाहिजे? पत्रिकेच्या व्यतिरिक्त कम्पॅटिबिलिटी कुठल्या कारणासाठी? म्हणजे मेंटल कम्पॅटिबिलिटी असेल किंवा या व्यक्तीसोबत मी खरंच पुढे जाऊन हॅपी राहू शकतो की नाही, काय ट्रेट्स समोरच्यात बघितले पाहिजे? बघा, मुद्दा तेच आहे. मी ज्योतिषशास्त्र तज्ञ आहे. हं. मला पत्रिकेबद्दल सगळंच कळतं, हां. जे काय आहे ते. येस. त्यामुळे मी जजमेंट तिथूनच लावणार. हं. कम्पॅटिबिलिटी नाही करू बघू शकत असं आपण. पॉसिबलच नाही. कारण माणूस बोलतोय की आतमध्ये वेगळाच असतो. हो. कळलं का? तुमच्यावर आता अजून 4 अफेअर चालू आहेत, मुलीवर गोड 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 बोलत असेल, त्यातल्या कुणाला लग्न करायला डोक्यात असेल तर त्याच्या बरोबर. कसं कळणार तुम्हाला? हां. सो समोरचं काय बोलतोय त्या जजमेंट येऊ शकत नाही. हं. पत्रिका बघितले का ते फ्रॉड माणूस आहे 100%. हं. नाही नादाला लागायचं याच्या. हं. हं. लगेच कळतं. हं. त्यामुळं समोरच्या समोर नाही ते हे होऊ शकत, जजमेंट नाही लावू शकत तुम्ही, का नाही होऊ शकत. कसं आहे माहिती आहे का? आता सलमान खान आहे, एवढा मोठा हिरो आहे. लग्न झालं की त्याचं आतापर्यंत? अजून नाही. झालं असतं की लग्न, का नाही झालं? मग तेव्हा त्याला अरे चांगला सलमान खान आहे, व्यवस्थित आहे. पण किती लोकांनी लग्नाचा प्रयत्न काय काय केला असेल. हं. शेवटी डेस्टिनी जे दिसतं ना तिथं, ते होत असतं. ओके. त्यामुळं ॲज अ एक्सपर्ट म्हणून माझं एकच ओपिनियन आहे की माणसाला जज करू नका तुम्ही, बोलतोय का याच्यावरून. ओके. आणि पुरुषाला जजच करू शकत नाही कोण. हं. स्त्रियांना पण जज करू शकत नाही. एखादा माणूस जरा खूप हार्ड असेल, खूप रागीट असेल, असं वाटलं की माणसे बोलणं म्हणजे बरोबरच नाही, बेकार आहे असं वाटत असेल, मग पत्रिका बघितलं का अरे काय माणूस काय नाही, एकदमच सरळ माणूस आहे, एकदमच सरळ, काय असं डोक्यात ते काय नाहीच आहे, प्रामाणिक आहे फक्त. आणि खूप हसखेळ राहणारा माणूस आहे, चेहरा तयार असायचा. हो. माझा पण अनुभव आहे अनेकांसोबत. कळलं का? जजमेंट नाही लावू शकत नाही तुम्ही. लावू शकत. एकदम हसत खेळत हे ते असे असं म्हणून एकदम ॲटिट्यूड टाईपची लोक हो. असतात. हो. पिक्चरमध्ये दाखवताना असे आज एक हिरोईन पण बघितलेत मी. हं. कारण मी शूटिंगला मी पन्हाळा त्या साईडला असल्यामुळे कोल्हापूरला म्हणजे असं पिक्चरमध्ये खूप असं एकदम जॉली बिली करत साईडला हे चल इकडं चल तिकडं, अरे हं. असं हिरमुड होतं ना. तुम्ही पब्लिकमध्ये वेगळं वागता आणि एकाकी गेल्या त्या माणसाला कसं तुम्ही एक बाजूला करून टाकता. बरोबर. जसं आहे तसं ते प्रेझेंट ठेवण्याची काही गॅरंटी नसते. हं. तुम्ही ओके. जजमेंट तुम्ही म्हणून मग काय असं अफेअर तुटतात बिटतात किंवा हं. लग्न तुटतात किंवा कम्पॅटिबिलिटी आहे वाटतं लग्न तुटतं, का असं होतं? हं. कारण त्यांना पहिल्यांदा जे बघितलं असतं ना की या टाईपचा माणूस आहे, हं. डायरेक्ट 180 डिग्रीमध्ये बदलून जातो. मग तो शॉक बसतो, अरे बापरे वेळी सगळंच वेगळंच काहीतरी आहे. हं. हं. म्हणून सिंगल इज लाईक अ मिरर, हं.
बघितलं की कळतं की हा माणूस ओव्हरऑल कसा आहे, काय नाही आहे. ओके. त्याप्रमाणे पुढे जाणं गरजेचं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, एक्सपिरियन्स असल्याशिवाय तुम्हाला ते काय ओके. नाही जाऊ शकत. ओके. नवीन लग्न करत असतील किंवा लग्न झाले असेल त्यांच्यासाठी तुमच्याकडून मला सल्ला पाहिजे, की पत्रिका जुळली, संसार सुरू केला, तर संसार यशस्वी होण्यासाठी काय गोष्टींचा विचार केला पाहिजे त्या नवरा बायकोनी, आणि ज्योतिषशास्त्रानुसार यशस्वी संसाराची डेफिनेशन काय आहे? हा अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा. ज्योतिषशास्त्रामध्ये यशस्वी होण्यास म्हणजे लग्नाच्या पॉईंटवर बघायला गेलं, हं, समजा ऑलरेडी कोणतं लग्नच केलेलंच आहे हं, आणि त्यामध्ये काय गडबड असेल, किती लोक माझ्याकडे येतात, हं. डायव्होर्स घ्यायचा आहे मला. बरं. त्या बाईला म्हणतो, बाई तुझी पत्रिका दाखवली ठीक आहे, हं. त्या नवऱ्याची पत्रिका दाखव. खूप चांगला प्रश्न विचारला मला हं. तुम्ही. असं डेली भरपूर येतात माझ्याकडे. हं, कंटाळा आला, नाही लावू शकत त्या माणसाबरोबर, हे मला डायव्होर्स पाहिजेच आहे. हं, पत्रिका बघितल्या कळतं ह्या माणूस 90 वाला आहे हं. आणि ही बाईच 20 वाली आहे. हो. वेडेपणा काय करू नको बाई, हं. डायव्होर्स तुझ्यामुळे होतो, त्याच्यामुळे होत नाहीये. ओके. तू चिडते काय नाही, हं, वादविवाद करते काय नाही, सासूला रिस्पेक्ट देत नाही, सासूला उलटं सुलटं बोलते आणि नवऱ्याच्या पत्रिकेत सासू चंद्र बसला आईच्या ठिकाणी. हं, तू आईला बोलले की चिडणारच ना. हं, तू पहिला बंद कर ना ते. हं. मग तिला सगळं सांगतो मी, तू काय काय केलं, काय बिहेवियर पॅटर्न, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत ते कसं वागते ना, सगळंच पाडा वाचून दाखवतो मी. हं, तू कुठं लग्न करणार आहे, दुसरं लग्न करणार आहे तू, हं. आहे त्याला टिकव, शांत राहा, त्याला घेऊन ये, मी त्याशी बोलतो. असे अनेक लग्न मी जोडलेले आहेत प्रॉपर, त्यांना मुलं बाळ आहेत आणि व्यवस्थित ते राहत आहेत. कधी कधी दोघं येतात, हं. आम्हाला डायव्होर्स द्यायचा आहे, किंवा आई वडील पण येतात त्यांचे, मुलीचे आई वडील पण येतात ना, ही मुलगी आता निघून आली, असं तिकडं त्रास होतो, हे होतो. बघतो, कळतं मला मुलगीच्या पत्रिकेत घटस्फोट आहे बरं का. आता म्हणतो बाहेर बसा, असिस्टंट मागं बसल्या म्हणून असिस्टंट म्हणतो बाय नवऱ्याची पत्रिका घेऊन ये, हं, मला जजमेंट लावते, तो चांगला घे, चांगली मला बघू दे. ते मुद्दाम ब्लेम करत असतील तर हं. विश्वास नाही ठेवू शकत ना, नाण्या दोन्ही बघायला पाहिजे. बरोबर. छोटी पत्रिका घेऊन येतात, बघतो, मग कळतं ह्या माईपेक्षा हा माणूस अतिशय खडूसाने बेकाराने घटस्फोट होणारच आहे, आउट, लगेच डायव्होर्स द्या, काय विचार नको करा, फिनिश, मॅटर क्लोज, चांगला म्हणून लग्न करू शकतो आपण. हं, हे तरी जजमेंट मी कायम देतो. हं. म्हणजे सगळं त्यांना काय सांगायची गरज नाही. तेव्हा नवऱ्याची पत्रिका आणली ना, तो माणूस कसा बोलतो, कसा करतो, वागतो, बिरतो, चालतो, फिरतो, सगळंच मी त्याला सांगून टाकतो. तेव्हा ती मुलगी डोळ्यातनं पाणी करून उठते. मी तेच माझ्या आईवडिलांना सांगते, मला असं त्रास देतो, असं असं करतो. बरं झालं पंडित तुम्ही मला सांगा, आईवडिलांसमोरच सांगितलं. कारण आईवडिलांची इच्छा नसते ना की बरोबर. डायव्होर्स व्हायला पाहिजे म्हणून. खरं आहे. म्हणतो तुमच्या मुलीला जन्म तुम्ही दिला, एवढं मोठं केलं, शिक्षण दिलं, सगळं केलं आहे. अशा विचित्र थटलाच माणसाबरोबर काय लग्न करण्यात अर्थ नाही. मी शब्द असे वापरतोय कारण तशा टेबलची लोक बघितलेत मी. हं, क्रुएल, मुलीला मारणारे, मारहाण करणारे, जेवण अंगावर फेकणारे, कुलूप घालून जाणारे, कडी कुलूप घालून कोयंडा घालून जाणारे. तिनं स्वयंपाक बाहेरनं झोमॅटोवरनं मागवायचा, घरात जेवायचं नाही, घरात जेवल्यानंतर नंतर त्या बाईनं जेवायचंय. बापरे. वर्स्ट. इथं सासूचं पण असंच आहे, अनेक सासूंचं पण असंच आहे की देऊन द्यायचं नाही, बेडरूमच्या बाहेरच बसायचं. हं, नवरा बाई बेडरूमच्या बाहेर लग्न झाल्या आज तुम्ही झोपायचं नाही, तू तिकडे झोप, तू तिकडे झोप. बापरे. डायरेक्ट डिसिजन, झोपायचं नाही अजिबात. पिक्चरला तर मला का नाही सांगितलं, मी पण तुमच्यावर पिक्चरला येणार, बापरे. मला सोडून पिक्चरला जायचंच नाही. हे काहीच नाही, मी काय तुम्हाला पॉडकास्टला सांगू शकणार नाही, इतक्या विचित्र गोष्टी असतात. एवढे एक्सपिरियन्स आलेत ना मला सगळ्या गोष्टी बघून बघून बघून. मला काय होतं माहिती आहे का, हं, इतका एक्सपिरियन्स आहे आणि जरा बुद्धी असल्यामुळे त्याला काउन्सिलिंगला खूप बरं पडतं. बरोबर. नुसतं पत्रिका जोडणं, लग्न करणं हा सेकंडरी पार्ट आहे, हा तर माझा पार्ट आहेच. पण हे परफेक्ट सांगून समाजाचं पूर्ण चांगल्या पद्धतीनं वातावरण टाकून लोकांना सक्सेसफुल लाईफ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या मुद्द्यावर किती बोललं ना तेवढं कमी आहे. आता सासूच बोलायला, सासू आणि सूनचं बोलायला लागलो ना, त्याला 4-5 तास जातील ना, पत्रिकेच्या पॉईंट बोलायचं म्हटलं तरी सुद्धा. बरोबर. काय होतं, लग्न झाल्यानंतर मुलगी आई वडिलांचं सोडून घर तिकडं जाते ना, हं, मुलगा इकडे येतो का, नाही. लॉस कोणाचा होतो, तिकडचं. मुलीचा होतो, ट्रू. मुलांचा नाही होत. तिचं आई वडील सगळे तिचं आहेत की, त्याला काय फरक पडतो. बरोबर. तेव्हा इकडच्या आई वडिलांना लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याकडे ही मुलगी पाठवतो तो मुलगा चांगला आहे का नका बघू, ते सासू बिसू कशी आहे काय नाही त्यांच्या घरामध्ये, किंवा तो स्त्रीप्रधान संस्कृती आहे का ते बघा, हं, सासरा त्याबद्दल जास्त आरोगंट आहे का ते बघा, हं, अख्खं घर बघा ना, हं, हं. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे खूप असे पॉईंट आहेत की लग्न करताना फक्त मुलगा मुली न बघता अख्खं खानदान हे ते सगळं बघा, म्हणजे त्यांचं घरात लोकांचा स्वभाव वगैरे बऱ्याच गोष्टी बघायला लागतात. की मुलगा मामाच बॉय आहे का, हं, लगेच कळतं मामाच बॉय आहे. हं.
आई म्हणेल तेच करणार. जनरल प्रॅक्टिस आहे, मला माहिती आहे दररोजचं. बरोबर. असं बघतोयच मी, स्ट्रेट वे बघतोय दररोज. जर 2-3 दिवसात असं एक टाईप तर काय होतं. पण असं पण नाही आहे, ते मुलगी पण अशा आरोगंट पण असतात. हम्म, एक तर आई वडिलांनाच कंटाळा आलेला असतो, ही कधी लग्न होऊन तिकडं जायला आम्ही सुटलो, हम्म. इकडे गेलं की तिकडं प्रॉब्लेम बापरे. होतोच. हम्म, मग त्यांना कळतं की ह्या मुलीचं सगळं असं झालेलं आहे, त्यामुळे लग्न करून देऊन इथं आलेली आहे. तर आता पुढं कंटिन्यू करायचं, नाही करायचं, कसं करायचं, परत तो पूर्ण दोघांची पत्रिका ॲनालिसिस, कुठंपर्यंत कसं जाऊ शकतो, काय नाही, काय उपाय करू शकतो का. मी डायव्होर्सच्या 100% विरुद्ध आहे. मी कोणाला लगेच डायव्होर्स द्या असं म्हणत नाही. हम्म. पण एक जजमेंट लावून 6 महिने माझ्या उपायाप्रमाणे जाऊन पुढे सक्सेस होणार असेल तर ठीक आहे, नसेल तर पुढं आपण 6 महिन्यांनी फायनल डिसिजन घेऊ. बरं. माझे सगळे प्रश्न तुमच्या उत्तरातून आलेले उपप्रश्न सगळे संपलेत. जवळपास आपल्या 1.25 तासापेक्षा जास्त गप्पा झाल्यात. खूप मजा आली सर. Yes, इतके thank you. डिटेल तुमच्या अनुभवातनं किस्से होते. तुम्ही प्रत्येक प्रश्नाला जोडून तुमच्याकडे असणाऱ्या प्रसंगांमधनं आम्हाला उत्तरं दिलीत. त्यामुळे खूप मजा आली गप्पा मारायला. Thank you. खूप गोष्टी क्लिअर झाल्या. सगळ्यात मेन क्लिअर झालं की गुणमिलन करायचं नाहीये, त्याचं संबंध नादीच नाही. लागायचं नाहीये. पत्रिकेमध्ये काय काय पाहायला पाहिजे, मंगळाची भीती जी होती ती सुद्धा तुम्ही आमच्या मनातनं काढली आहे. तुम्ही वास्तू एक्सपर्ट पण आहात. खास वास्तू या विषयावर मला बोलायला तुमच्याशी खूप आवडेल. नक्की. पुन्हा कधीतरी आपण नक्की भेटूया. आणि मित्रांनो, तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सरांना नक्की टाका. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की टाका.